सांगली जिल्हा नगर वाचनालय या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी होणाऱ्या व्याख्यानमालेसाठी आपण उपस्थित असणारे सर्व रसिक श्रोते, रंगमंचावरील असणारे मान्यवर सर्वांचं संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत. आजचं व्याख्यान कैलासवासी सौ यशोधरा घारपुरे स्मृती प्रित्यर्थ व्याख्यान आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत विष्णू सदाशिव तुळपुळे मिरज आणि आजचे कार्यक्रमाचे व्याख्याते माननीय डॉक्टर दीपक रानडे पुणे. संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थेचे कार्यवाह या सर्वांना मी विनंती करतो की आजच्या या व्याख्यानाच्या पूर्वी आपण सरस्वती पूजन आणि प्रतिमा पूजन करावं. व्याख्यानमालेतील आजच्या वक्त्यांचे विचार ऐकण्याच्या पूर्वी संस्थेच्या वतीनं स्वागत आणि प्रास्ताविक करण्याची मी विनंती करतो संस्थेच्या उपाध्यक्षा सौभाग्यवती शुभदा पाटणकर यांना. नमस्कार. आज ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही व्याख्यानमाला आजचं व्याख्यान गुंफलं जाणार आहे त्या कैलासवासी सौ यशोधरा घारपुरे यांचे कुटुंबीय, ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत कारण विषयच एवढा वेगळा आहे. ते डॉक्टर दीपक रानडे सर पुणे आणि आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणारे माननीय श्रीयुत विष्णू तुळपुळे सर मिरज. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि रसिक श्रोते, तुम्हा सगळ्यांचं आणि वाचक जो आमचा परिवार आहे तर सगळ्यांचं मी पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करते. साधारण 155 वर्ष पूर्ण होऊन 156व्या वर्षात कार्यरत असणारी अनेक पिढ्या जिथं वाचनानं लहानाच्या मोठ्या होत गेल्या, ज्यांच्यावरती वाचनाबरोबर इतरही काही चांगल्या गोष्टींचे संस्कार करण्यासाठी जी संस्था कटिबद्ध आहे ती संस्था म्हणजे सांगली जिल्हा नगर वाचनालय. आपल्या सांगलीमधल्या अतिशय जुन्या सामाजिक संस्थांपैकी पहिली संस्था आहे अशी म्हणायला हरकत नाही. म्हणजे सार्वजनिक सामाजिक पहिली संस्था म्हणून वाचनालयाचा उल्लेख आपल्याला इतिहासाच्या कागदपत्रात आढळतो. काल करंदीकर सरांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये लायब्ररी कशी निर्माण झाली वगैरे हा सगळा भाग सांगितलेलाच होता. बरेचसे श्रोते दररोजचेच आहेत कारण सांगली जिल्ह्याची व्याख्यानमाला ही सगळ्यांसाठी आपल्यासाठी पर्वणी असते मोठी आणि त्यामुळं आपण आवर्जून वेळ काढून या व्याख्यानासाठी उपस्थित असता. अनेक सुलतानी आसमानी संकट आली तरी त्याच्यातनं पुन्हा उभे राहून आपल्यासारख्या वाचनकांसाठी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची ग्रंथसंपदा कशी देण्यात येईल याविषयी वाचनालय सतत जागरूक असतं, विचार करतं. येणारी नवनवीन पुस्तकं जी आहेत ती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतं.
बदलत्या काळानुसार आणि बदलत्या परिस्थितीनुसार असं लक्षात आलं की बरीचशी माणसं सुधारित असणाऱ्या विश्रामबागकडे राहायला गेली आहेत. त्यांची मागणी लक्षात घेता आपण आता विश्रामबागलाही एक शाखा सुरू केली आहे. कदाचित आपल्याला नक्की ठिकाण माहीत नसेल म्हणून आवर्जून सांगते, दांडेकर हॉलला लागून शेजारी एका खोलीमध्ये आपण हे सुरू केलेलं आहे. आठवड्यातले 2 दिवस मंगळवार आणि शनिवार संध्याकाळी 5 ते 7 ही पुस्तक देवघेव आहे. तिथं आपल्याकडे 1000भर पुस्तकं आपण तिथं ठेवली आहेत. मी सगळ्यांना विनंती करते आमच्या सर्वांतर्फे, संचालक मंडळातर्फे, की जर आपण त्या भागात राहत असाल, कारण मधल्या काळात काय झालं की खूप लांबून कुठं पुस्तक बदलायला यायची म्हणून येणं बंद झालं होतं, तर आपण तिथं सुरू केलं आहे. तुम्ही तिथून पुस्तकं घेऊ शकता. जर तुम्हाला एक वेगळं कुठलं पुस्तक हवं असेल तर तुम्ही तिथं आमचे जोशी काका असतात त्यांना सांगितलं तर ते दुसऱ्या, जर शनिवार असेल तर मंगळवार असेल तर शनिवारी ते पुस्तक तुम्हाला तिथं उपलब्ध करून दिलं जाईल. हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि आपण इथंही सभासद होऊ शकता आणि तिथंही सभासद होऊ शकता. तिथं जर सभासद असाल तर इथून पुस्तक आपल्याला घ्यायची परवानगी आहे. म्हणजे सगळी वाचकांची जास्तीत जास्त सर्वतोपरीनं सोय व्हावी याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हेतू एवढाच आहे, वाचक संख्या वाढावी, तरुण वाचक संख्या वाढावी. आणि आज माझ्यासमोर जे सगळे सुहृद आहेत ते साधारणतः 50च्या पुढचे आहेत, मनानं तरुण आहेत, पण आपल्या जी पुढची पिढी आहे तर त्यांना आवर्जून आपण हा निरोप द्या की त्यांना जर काही वेगळं वाचायचं असेल, वेगळे काही संदर्भ ग्रंथ हवे असतील तर जरूर आमच्याशी संपर्क साधू देत. आपण ते नक्की खरेदी करू. जवळजवळ 90पेक्षा जास्त व्याख्यानं या व्याख्यानमालेच्या निमित्तानं, कारण हे 20वं वर्ष आहे. मधला जर 1-2 वर्ष कोरोनाचा काळ सोडला तर आपण सातत्यानं वेगवेगळ्या अनेक दिग्गज लोकांची व्याख्यानं ऐकत आलो. आजचा विषयाविषयी मुकुंद सर बोलतीलच आणि सरांच्या मुलातील, पण मला सहजच मगाशी मनात आलं की व्यवसायानं न्यूरोसर्जन म्हणजे पुन्हा मेंदूशी निगडीत असणाऱ्या गोष्टी, का, कुठं, कधी, कसं, केव्हा, किती, हे माणसाच्या मनाला नेहमी पडणारे प्रश्न आहेत. आणि मग त्याची उकल करण्यासाठी शेवटी मनुष्य सगळं जगभर हिंडतो आणि मग सगळ्यात शेवटी डोकवतो तो अध्यात्मामध्ये डोकवतो. आणि हे जे मनाला पडणारे प्रश्न आहेत, बघा तुम्ही कधीतरी आपल्याला प्रत्येक घटना घडताना जर त्याच्या कार्यकारण मीमांसेचा विचार केला तर हे सगळे प्रश्न मनात येत जातात. आणि मग त्याच्या खोल तळाशी कुठंतरी काहीतरी एक आहे जे दडलेल्याचा शोध घेणं हे मानवी स्वभावाचं वैशिष्ट्य आहे. आणि विशेषतः त्यामध्ये संशोधक असतील, शास्त्रज्ञ असतील, लेखक असतील आणि आध्यात्मिक ज्यांचा अभ्यास आहे हे लोक त्याबद्दल फार काम करतात. आणि मग आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना त्यांनी उत्तम पद्धतीनं केलेलं जे अध्ययन आहे, त्याच्यातले विचार आहेत, ते व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत असतात. तर असंच एक अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यान आज आपण ऐकण्यासाठी तुम्ही आणि मी इच्छुक आहोत. पुन्हा एकदा व्यासपीठावरील सर्वांचे आणि आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करून मी थांबते. आजचं व्याख्यान हे सौ यशोधरा सखाराम घारपुरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आहे. घारपुरे वहिनी माहिती नाहीत सांगलीकरांना असं नाही, तरीसुद्धा कार्यक्रमाचं औचित्य म्हणून त्यांचा थोडासा परिचय मी मुद्दाम करून देतो. 1943 साली मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला आणि 23 मे 2015 या दिवशी सांगलीमध्ये त्यांचा मृत्यू झाला. शालेय शिक्षण देवरुख कोकणमध्ये झालेलं आहे. महाविद्यालयीन शिक्षण मुंबईमध्ये. DSAC शुद्ध आयुर्वेदिक पदविका प्राप्त त्या होत्या. व्यवसाय वैद्यकी. मौज प्रकाशनचे भागवत या सुप्रसिद्ध घराण्याचा त्यांना वारसा लाभलेला होता. या संस्थेच्या म्हणजेच सांगली जिल्हा नगर वाचनालय सांगलीच्या कार्यकारिणीमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. वैद्यराज दातार शास्त्री पांचभौतिक केंद्राच्या कार्यकारिणीच्याही त्या सदस्य होत्या. अचूक निदान हे त्यांचं वैशिष्ट्य होतं.
घारपुरे वाडा मेन रोडला जो आहे त्या वाड्यात येणाऱ्या अनेक नामांकित व्यक्तींचं उदाहरणार्थ बाबासाहेब पुरंदरे, कैलासवासी गोनी दांडेकर, शांताबाई शेळके, दुर्गाबाई भागवत, श्रीपू भागवत, विपू भागवत, श्री रामानंद सागर, सुधीर फडके अशा दिग्गज व्यक्तिमत्वांचं हसतमुखानं त्यांनी अनेकदा आदरातिथ्य केलेलं आहे. खूप जणांशी त्यांचा चांगला परिचय होता. विशेष म्हणजे त्यांना संगीताची आणि वाचनाची खूप आवड होती. सदैव मदतीला धावून जाणारं व्यक्तिमत्व आणि चांगला जनसंपर्क असं हे व्यक्तिमत्व होतं. सांगली जिल्हा ब्रिज असोसिएशनच्याही त्या सदस्य होत्या. ब्रिज खेळात त्यांनी अनेक पारितोषिकंही प्राप्त केलेली होती. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अशोकराव घारपुरे यांनी दिलेल्या अर्थसहाय्यातून आजचं हे व्याख्यान आपण संस्थेच्या वतीने आयोजित केलेलं आहे. आजच्या या व्याख्यानासाठी आपण अध्यक्ष म्हणून ज्यांना निमंत्रित केलेलं आहे ते मिरजेमधलं एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशोक तथा विष्णू तुळपुळे सर. राज्यशास्त्र विषय घेऊन त्यांचं MA शिक्षण पूर्ण झालेलं आहे. 1976 आणीबाणी विरोधातील आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यासाठी त्यांना 4 महिने तुरुंगवासही भोगावा लागलेला आहे. गेली 40 वर्ष मिरज विद्यार्थी संघ म्हणजे खरे मंदिर या संस्थेचे कार्यकर्ता म्हणून ते कार्यरत होतेच. सध्या त्या संस्थेच्या कार्यवाह पदाची जबाबदारी ते सांभाळत आहेत. अलीकडल्या काळामध्ये एखाद्या संस्थेमध्ये 40 वर्ष कार्यकर्ता म्हणून काम करणारं व्यक्तिमत्व दुर्मिळ होत चाललेलं आहे. खूप जण पदासाठी काम करतात. त्यांनी परिचय पाठवलेला आहे. त्यात सुद्धा त्यांनी मुद्दाम या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की त्या संस्थेचे ते कार्यकर्ता म्हणून काम करत होते. नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेच्या सांगली आणि मिरज शाखेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे सध्या जबाबदारी आहे. तसेच अंधशाळेचे ते संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. या व्याख्यानमालेच्या निमित्तानं विविध वक्त्यांना जसं आपण निमंत्रित करतो तसं त्या दिवशी आपण एक अध्यक्ष मुद्दाम बोलवावा अशी एक कल्पना संचालक मंडळामध्ये आम्ही चर्चेला घेतलेली होती. त्यानुसार सांगली परिसरामध्ये 50 वर्ष 100 वर्ष ज्या वाचनालयाला पूर्ण झालेली आहेत अशी जी वाचनालयं आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मुद्दाम या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण अध्यक्ष म्हणून बोलवावं अशी कल्पना पुढं आल्यामुळं आपण आज तुळपुळे सरना मुद्दाम निमंत्रित केलेलं आहे. व्याख्यानासाठी आपण आमंत्रित केलेले डॉक्टर दीपक रानडे हे व्याख्यानासाठी आज उपस्थित आहेत. त्यांचा परिचय मी करून देतो. भारतातील एक वरिष्ठ सल्लागार न्यूरोसर्जन म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी BJ मेडिकल कॉलेज पुणे येथून MBBS आणि MS जनरल सर्जन पूर्ण केलेलं आहे. 1994 KM हॉस्पिटल मुंबई येथून न्यूरोसर्जरीमध्ये MH मिळवलेलं आहे. त्यांना गोल्ड मेडलही मिळालेलं आहे. त्यांना न्यूरोसर्जरीमध्ये त्यांचा 3 दशकाहून अधिक अनुभव आहे. त्यात त्यांनी DY पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी इथं न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख म्हणूनही काम केलेलं आहे. त्यांनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेलं असून सध्या ते पुण्यातील संजीवनी शाश्वत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सल्लागार म्हणून ते काम करतात. डॉक्टर रानडे यांनी 2000पेक्षा जास्त मेंदूच्या शस्त्रक्रिया आणि 1200पेक्षा जास्त मणक्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. क्लिनिकल प्रॅक्टिस व्यतिरिक्त त्यांनी प्रतिष्ठित जर्नल्समध्ये संशोधन पेपर प्रकाशित केलेले आहेत. क्वांटम फिजिक्स, चेतना आणि अध्यात्म यावर द टाइम्स ऑफ इंडिया स्पीकिंग ट्री स्तंभासाठी 150पेक्षा जास्त लेखही त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांनी चेतना आणि क्वांटम फिजिक्स या क्षेत्रात असंख्य आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन पेपरही सादर केलेले आहेत. या सगळ्या व्यस्ततेतून वेळ काढून ते सॅक्सोफोन आणि गिटारसुद्धा शिकलेले आहेत. ते नुसते शिकून थांबलेले नाहीत, त्यांनी त्याचे जाहीर कार्यक्रमसुद्धा केलेले आहेत. असंच न्यूरोसर्जन, एक संशोधक, एक कलाकार असणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर दीपक रानडे हे आजच्या व्याख्यानासाठी उपस्थित आहेत. मी त्यांचंही संस्थेच्या वतीने स्वागत करतो.
संस्थेच्या वतीने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुळपुळे सर यांचा सत्कार आणि स्वागत करण्याची विनंती मी सांगली जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष श्री विकास जोशी यांना करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री तुळपुळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते डॉक्टर दीपक रानडे यांचं स्वागत आणि सत्कार करावा. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे आजचं व्याख्यान सौ यशोधरा सखाराम घारपुरे स्मृतिप्रित्यर्थ आहे. अशोकराव स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी आजचे व्याख्याते डॉक्टर दीपक रानडे यांना विनंती करीन की त्यांनी अशोकरावांचा संस्थेच्या वतीने सत्कार करावा. डॉक्टर दीपक रानडे यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत. त्यामुळं त्यांच्या व्याख्यानानंतर त्यांनी मांडलेले विचार घेऊन आपण घरी जावं म्हणून मी आभाराचं काम आधी संपवतो आहे. पण नंतर आभार मानल्यानंतर विषय वेगळा डोक्यात राहतो, व्याख्यान वेगळं झालेलं असतं आणि घरी गेल्यावर आपण परत काहीतरी वेगळा विचार करतो. असं होऊ नये त्यामुळे मी आभार आधीच मानतो आहे. व्याख्यानमालेसाठी आज संस्थेच्या निमंत्रणावरून डॉक्टर दीपक रानडे आणि अध्यक्ष म्हणून तुळपुळे सर उपस्थित आहेत. या दोघांचेही संस्थेच्या वतीने आभार. या व्याख्यानमालेमधल्या आजच्या व्याख्यानासाठी जे प्रायोजक आहेत ते अशोकराव घारपुरे हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांनाही संस्थेच्या वतीने धन्यवाद. आपण सर्व रसिक श्रोते, वृत्तपत्राचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे प्रतिनिधी आणि संस्थेवरती प्रेम करणाऱ्या ज्ञात आणि अज्ञात सर्व व्यक्ती आणि संस्था सर्वांचे मी आभार मानतो आणि यानंतरची सर्व सूत्र मी डॉक्टर दीपक रानडे यांच्याकडे देतो. व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया समोर स्थानापन्न व्हावं. कारण आजचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे त्यामुळं स्क्रीन लावलेलं आहे. थोडंसं कॉलमला आड कोणाला येत असेल तर त्यांनी ॲडजस्ट करून बसायला हरकत नाही. व्याख्यान सुरू झाल्यानंतर खुर्च्यांचा आवाज सरकवताना त्याचा डिस्टर्बन्स वक्त्याला होतो म्हणून मी हे मुद्दाम सूचना देतोय. स्क्रीन प्रेझेंटेशन असल्यामुळं आपल्याला जर स्क्रीन दिसत नसेल तर आपण आत्ताच ॲडजस्ट व्हा म्हणजे आपल्याला व्याख्यान व्यवस्थित ऐकता येईल. धन्यवाद. आणखीन एक महत्त्वाची सूचना, आपण सगळे सुजाण नागरिक आहोत. आजच्या व्याख्यानासाठी आपण इतक्या मोठ्या संख्येनं वेळ काढून आलेलो आहोत. व्याख्यान ऐकत असताना आपल्या मोबाईलच्या रिंगमुळं व्याख्यात्याला आणि अन्य श्रोत्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या. कुणाच्या तरी फोनची वाट बघत मध्ये मध्ये व्याख्यान ऐकणं हे काही संयुक्तिक नाही. वक्ता जिवंत आहे, श्रोते जिवंत आहेत तर ते मोबाईलचा अडसर कशाला. मला वाटतं मोबाईल बंद केलेले जास्त चांगले म्हणजे मग कोणालाही त्याचा त्रास होणार नाही. धन्यवाद. मला ॲक्च्युली पॉवर प्रेझेंटेशन आहे माझ्या आय टॉक स्क्रीन मला एक दोन व्हिडिओज काही करायचे त्याच्यात ते मी ऑलरेडी नोट करून ठेवले. हा गाईड बंद
नमस्कार. मी ह्या सगळ्या वातावरणाने आणि ह्या सगळ्या जागेच्या आणि हे सगळे फोटो आणि ह्या सगळ्या सांस्कृतिक वारसा जो बघून खरोखर खूप भारावून गेलेलो आहे. म्हणजे मला शब्द नाही आहेत, कारण आणि अशा ठिकाणी मला एका वक्ता म्हणून बोलवणं हे माझं खरंच मोठं सौभाग्य आहे. मी सुहास करंदीकरांचा खूप आभारी आहे ह्या आदरासाठी. माझं शिक्षण झालेलं आहे इंग्रजीत, कॉन्व्हेंट एज्युकेटेड आहे, लॉयला हायस्कूलमध्ये होतो. पण मराठीवरती माझी असीम श्रद्धा, प्रेम आणि जो काय थोडाफार संतवाङ्मय बघण्याचा मला वाचण्याचा मला जी संधी मिळाली, त्याच्यावरनं मराठी ही जी काय भाषा आहे त्याच्यावरती माझं खूप अफाट प्रेम आहे. त्यामुळे अट्टहासाने मी जसे इंग्लिशमध्ये 150 आर्टिकल्स लिहिलेली आहेत स्पीकिंग ट्रीमध्ये, तशीच एक 20-25 किंवा मे बी 40 एक मराठीमध्ये लेख लिहिलेले आहेत. त्या पुस्तकाचं पण प्रकाशन केलेलं आहे निव्वळ माझ्या मराठीच्या भाषेच्या प्रेमापोटी. आणि त्यामुळे मला खूप माझी मनस्थिती खूप भारावून गेलेली आहे. तर वन्स अगेन मी आपल्या संयोजकांना आणि आपल्या सगळ्यांनी वेळ काढून आल्याबद्दल मी खरोखर आपला खूप मनापासून ऋणी आहे. मी आहे न्यूरोसर्जन आणि दरवेळेला जेव्हा मी ऑपरेशन करतो आणि कवटी आम्हाला ओपन करायला लागते मेंदूपर्यंत पोचायला, आणि कवटी ओपन केली की त्याच्यावरती एक मेंदूवरती एक आवरण असतं ज्याला आम्ही ड्युरा म्हणतो. ते ड्युरा ओपन केलं की आतमध्ये 2-1 किलोच्या वजनाचा एक सॉफ्ट आणि क्रीमिश रंगाचा अवयव, त्याला बघून प्रथम दर्शनी अजूनसुद्धा दरवेळेला मी त्या परमेश्वराला हात जोडून त्याची माफी मागतो की हे जे हा जो एक अवयव आहे तो निर्माण केलेला, ज्याच्यामुळे पूर्ण ब्रह्मांडाची मला जाणीव होते, ब्रह्मांडाची मला जाण होते, त्या अवयवाला मी हात घालतोय. माझी पात्रता नाही आहे, मी पण म्हणजे खरंच माझी पात्रता आहे, मी कुठे हे नम्रतेचं अवसान नाही आहे, पण मला माहिती आहे की माझी पात्रता नाही आहे. पण तेव्हापासून मला एक खूप अगदी म्हणजे मेडिकलला गेल्यापासून माझी एक खूप मोठी एक उत्कंठा होती की हे जाणीव म्हणजे नेमकं आहे काय. तुम्ही विचार करा की मेंदू हा आपल्या जाणीवेकरता क्रमप्राप्त आहे का, असा विचार जर केला तर डास साधा जो असतो त्या डासाला पण आपण जेव्हा मारायचा प्रयत्न करतो त्यावेळेला तो डास कुठेतरी वरती सिलिंगवर जाऊन चिकटतो, बसतो आपला जीव वाचवण्याकरता. त्या डासामध्ये पण जाणीव आहे, बुद्धिमत्ता आहे, स्वतःला जीव वाचवण्याची त्याच्यामध्ये ती क्षमता आणि विचार करण्याची पात्रता आहे. तर जाणीव ही केवळ मेंदूची एक असलेली एक क्षमता आहे असं मला वाटत नाही. जाणीव ही जसं आम्ही वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये प्रगती केली त्याच्यामध्ये लक्षात आलं की प्रत्येक पेशीमध्ये जाणीव आहे, प्रत्येक पेशीमध्ये जाणीव आहे. नुसती जाणीव नाही आहे तर ॲपॉप्टॉसिस म्हणून एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये पेशी ज्या असतात त्या पेशींना स्वतः निर्णय घेतात की आता आपलं कार्य संपलेलं आहे आणि आपण आपला जीव संपवायला पाहिजे, त्याला ॲपॉप्टॉसिस म्हणतात. मी काही शब्द वापरेन त्याचा तुम्ही जर नोट केला तर अवश्य तुम्ही ह्या गोष्टींचा जाऊन पुढे तपास करा, कारण मला वाटतं की खरोखर हा विषय असा आहे की जे मी काही म्हणजे ज्ञानी आहे ह्यातला असं मला अजिबात वाटत नाही. मी अभ्यासक आहे आणि आपण एकत्र ह्या मार्गावर जाणारे सगळे अभ्यासक आहोत. तर त्याच्याबद्दल तुम्ही तुमच्या पद्धतीने पण थोडाफार अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की अपॉप्टोसिस किंवा हे काही काही शब्द जे मी वापरतो. तर एनिवे कमिंग टू द टॉपिक, माझ्या विषयाचं मी विभाजन केलेलं आहे असं मी सुहास करंदीकरांशी बोललो की एक पहिला अर्धा तास मी क्वांटम फिजिक्स या विषयाबद्दल थोडी आपल्याला माहिती देऊ इच्छितो आणि त्यानंतर अध्यात्म जो हा विषय आहे हा
पूर्वी जे मानलं जात की उतार वयामध्ये किंवा संन्यासाश्रमामध्ये गेल्यानंतर चिंतन करणं किंवा देवपूजेला लागणं ह्याला अध्यात्म म्हणतात, तर तसं नसून अध्यात्म हे खूप प्रगत शास्त्र आहे. आणि जेव्हा आपण त्याचं आपल्या शास्त्रांमधनं किंवा वेगवेगळ्या माऊलींचे काही मला अनुभवांनी माझं सौभाग्य आहे की चांगदेव पासष्टी आणि अनुभव अमृत हे 1-2 ग्रंथ वाचल्यानंतर लक्षात येतं की हे खूप प्रगत शास्त्र आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मी ह्याच्यावर गेले 10-12 वर्ष चिंतन केलं आहे. आणि अध्यात्म हे काही अंधविश्वास किंवा हे नसून ॲक्च्युली एक शास्त्र आहे. आणि आपण खरंच सौभाग्यवान आहोत की माऊलींसारखे थोर विचारवंत त्यांनी त्यांचा वारसा आपल्याशी सोडलेला आहे. आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला उरलेल्या माझ्या एक अर्ध्या तासाच्या उरलेल्या वेळामध्ये त्याबद्दल थोडं मार्गदर्शन करेन, माझे विचार मांडेल. तर क्वांटम फिजिक्स म्हणजे नेमकं काय? तर मला असं एक आपल्या करंदीकर सरांच्या संमतीने आपण जर इंटरॅक्टिव्ह जर करता आलं तर आपल्यापैकी कोणी सांगू शकाल का की क्वांटम फिजिक्सच्या बद्दल त्यांना काय वाटतं? म्हणजे साधारण एक अंदाज घेऊ शकतो आपण की लोकांच्या मनात क्वांटम फिजिक्सबद्दल काय नेमकं आहे. तर कोणी सांगू शकेल मला त्यांच्याबद्दल, क्वांटम फिजिक्सबद्दल त्यांचे काय विचार आहेत ते? ओके, व्हेरी गुड. तर आत्तापर्यंत फिजिक्स जो होता साधारण 1905 हा एक फार मोठा कालखंड होऊन गेला. त्याच्यापर्यंत न्यूटोनियन फिजिक्स जे होतं, ज्याच्यामध्ये आयझॅक न्यूटनचे ज्यांनी ते नियम, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन्स वगैरे जे मांडणी केली होती, त्याच्यावरती शास्त्र आधारित होतं सगळ्या गोष्टींचं. म्हणजे ते इतकं अचूक होतं की आकाशामध्ये येणारे ग्रह तारे, त्यांची अचूक परिस्थिती कशी आहे, एखादा कॉमेट जो येतो तो कधी येईल वगैरे, ह्याची अगदी अचूक गणना करता येऊ शकत होती त्या न्यूटोनियन फिजिक्सनी. मॅक्स प्लँक नावाचा एक खूप मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला. तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी की मॅक्सवेलनी जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणांचा शोध लावला त्यावेळेला लक्षात आलं की इलेक्ट्रिक बल्ब करण्याचं मानस होतं. तर इलेक्ट्रिक बल्ब करण्याकरता विषय असा होता की तुम्ही इलेक्ट्रिसिटी जर एका धातूमधनं जर ती पास केली तर ती तो जो धातू होता तो गरम होऊन त्याच्यातनं प्रकाश किरणं निघायची. हा साधा विषय होता. तर जनरल इलेक्ट्रिक किंवा तत्सम कुठची एक कंपनी होती, त्यांनी इलेक्ट्रिक बल्ब ह्या कमर्शियल प्रोडक्शन करण्याच्या दृष्टीने सगळ्यात उत्तम मेटल कोणतं असेल ह्याच्याकरता मॅक्स प्लँक यांना नियुक्त केलं होतं की तुम्ही शोध लावा की कुठचं सगळ्यात उत्तम मेटल राहील ज्या कारणाने इलेक्ट्रिक बल्ब आपल्याला बनवता येईल. तर तिथपासून क्वांटम फिजिक्सचा हा जो प्रवास आहे तो सुरू झाला. तर मॅक्स प्लँक यांनी विचार केला की उष्णता, एखादा धातू जर आपण तापवला तर तापवल्यानंतर त्याच्यामधनं येणारं जे लाईट किंवा प्रकाश किरणं येतात, तर त्याचं नेमकं काय गणित आहे ह्याचा अभ्यास करण्याकरता त्यांनी ब्लॅक बॉडी रेडिएशन म्हणून एक त्याचा अभ्यास केला की तुम्ही ब्लॅक बॉडी, परफेक्ट ब्लॅक बॉडी जी असते ती गरम केली की त्याच्यातनं जी किरणांचा एमिशन होतं त्याचा अभ्यास करत त्यांना असं लक्षात आलं की जसं तापमान वाढवतं, तुम्ही धातू वापरला किंवा काय झालं तरी त्याचं जे एमिशन आहे आपलं लाईटचं स्पेक्ट्रम जे आहे, म्हणजे विबग्योर, व्हायलेट टू रेड, म्हणजे व्हायलेट, इंडिगो, ते आपलं तानापी निपाजा जे आहे ते स्पेक्ट्रमचे, त्याप्रमाणे जसं तापमान वाढतं तसं ते किरणांचे प्रसार वाढतो. तर आपण पाहतो की पहिल्यांदी लाल होतं, देन मग येलो होतं, जसं तापमान वाढतं तसं. आणि त्यांना एक गोष्ट लक्षात आली की अल्ट्राव्हायलेटच्या स्पेक्ट्रमपाशी आल्यानंतर, व्हायलेटच्या स्पेक्ट्रमपाशी आल्यानंतर त्यांना अशी अपेक्षा होती की ते रेडिएशन आहे ते इन्फायनाईट व्हायला पाहिजे. तर त्याला अल्ट्राव्हायलेट पॅराडॉक्स म्हणायला लागले की त्यांना कळलं ना की हे असं कसं होऊ शकेल की इन्फायनाईट रेडिएशन कसं निघू शकेल एखाद्या कंपाऊंडमधनं. तर हा प्रश्न काही सुटत नव्हता त्यावेळेच्या शास्त्रज्ञांना. आणि मग त्यावेळेला त्यांनी म्हणजे काय म्हणता येईल त्याला
इंग्लिशमध्ये त्याला एक फार उत्तम शब्द, फार चांगला शब्द आहे, सेरेंडिपिटी म्हणतात त्याला. सेरेंडिपिटी म्हणजे एक अत्यंत फॉर्च्युनेट अपघात, की म्हणजे मला आपण खूप एखाद्या गोष्टीचं खूप चिंतन करतोय आणि जसं DNA शोध लावणाऱ्यांना किंवा कार्बनची रिंग जी आहे त्याचे शोध लागणाऱ्यांना स्वप्नामध्ये एक स्वप्न पडून त्यांना एक असं काय म्हणतात इन्स्पिरेशन मिळालं, तसं या मॅक्स प्लँकला लक्षात आलं की ही केम विथ दॅट फॉर्म्युला की रेडिएशन इज एमिटेड इन फॉर्म ऑफ पॅकेट्स, आणि त्याच्याकरता त्यांनी एक ते इक्वेशन मांडलं H लॅम्बडा, म्हणजे H इज प्लँक्स कॉन्स्टंट आणि लॅम्बडा इज अ वेवलेंथ. तिथपासून क्वांटम फिजिक्सची ही सुरू झाली, जो प्रवाह होता तो. मग नील्स बोर, रुथरफोर्ड ह्या सगळ्या मंडळींनी त्यावेळेला नेमकं ॲटम कसा आहे ह्याच्याबद्दल त्याचा उहापोह झाला. आणि श्रोडिंगर म्हणून जे खूप महत्त्वाचे शास्त्रज्ञ होऊन गेले, श्रोडिंगर्स कॅट आपण सर्वांना कदाचित ऐकलं असेल. तर श्रोडिंगर आणि हायझनबर्ग असे हे जे सगळे आता ह्या प्रत्येकाचं जे कॉन्ट्रीब्युशन होतं त्याबद्दल सांगणं थोडं अवघड आहे मला या लिमिटेड वेळामध्ये. पण असं निष्पन्न होत होतं की लाईट किंवा इलेक्ट्रॉन किंवा हे जे सबॲटॉमिक पार्टिकल्स आहेत ते खरोखर कण आहेत का त्या लहरी आहेत. सो वेव्ह अँड पार्टिकल, वेव्ह आणि पार्टिकल ह्याच्याबद्दल मोठा संभ्रम निर्माण होत होता त्यावेळेला, की हे श्रोडिंगरनी एक इक्वेशन मांडलं होतं की त्याच्यामध्ये इट वॉज ऑल मॅटर वॉज प्रॉपगेटेड ॲज अ वेव्ह. पण 1905 साली ज्याकरता अल्बर्ट आइन्स्टाईनला खरं तर नोबेल प्राईज मिळालं, ही गॉट द नोबेल प्राईज फॉर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. त्यांना रिलेटिव्हिटी करता नव्हतं मिळालं, त्यांना फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट करता मिळालं, ज्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर कट हे सिद्ध केलं की ॲटम्स बिहेव लाईक पार्टिकल्स. म्हणजे त्यांनी जेव्हा प्रकाश किरणं एखाद्या मेटलवर टाकली तर त्याच्यानी जसं त्याचं प्रकाश किरणं त्या मेटलवर पडली, दे डिस्प्लेस्ड इलेक्ट्रॉन्स फ्रॉम दॅट मेटल. आणि त्याचं रिलेशन होतं की जर का ते कण असले तरच ते इक्वेशन्स मांडता येणं शक्य होतं. तर त्यांनी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणून होता तो सिद्ध करून त्याच्याकरता त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. तर वेव्ह आणि पार्टिकल ह्याच्याबद्दल मोठा संभ्रम निर्माण होत होता की नेमकं काय, लाईट आहे तो फोटॉन जो आहे तो इज इट अ वेव्ह ऑर इज इट अ पार्टिकल. आपण जे शास्त्र शाखेतले जे विद्यार्थी असतील त्यांना कदाचित तुम्हाला तुमच्या 12वीच्या पुस्तकांमध्ये एक आपल्याला यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट होती, कदाचित तुम्हाला आता आठवणीत नसेल. तर त्याच्यामध्ये विषय असा होता की प्रकाशाचा एक स्रोत घेतला आणि त्याच्यापुढे एक स्क्रीन ठेवला, ज्याच्यामध्ये 2 स्लिट्स म्हणजे 2 त्याच्यामध्ये छेद केले आणि मागे त्याचा एक स्क्रीन लावला. आणि जर आपण प्रकाश सोडला तर प्रकाश त्या 2 स्लिट्समधनं जाऊन पलीकडे आपल्याला जर प्रकाश जर कणांचा स्वरूप असतं त्याचं, तर आपल्याला दोन लाईट दिसले असते, तिथे 2 वर्टिकल अशा रेषा दिसल्या असतात. पण ते थॉमस यंग होते सायंटिस्ट, त्यांना असं लक्षात आलं की लाईट जर आपण तसा टाकला तर तिकडे स्क्रीनवरती ऑल्टरनेट पांढरे म्हणजे ब्राईट आणि डार्क असे इंटरफरन्सचे रेखा दिसल्या. तर त्याचा अर्थ असा होतो की लाईट इज अ वेव्ह, कारण की त्या लहरी ज्या असतात त्या एका स्लिटमधनं काही लहरी जातात, दुसऱ्या स्लिटमधनं काही लहरी जातात, त्या एकमेकांची इंटरफरन्स होतं त्यांच्यामध्ये. द क्रेस्ट ऑफ 2 वेव्स विल फॉर्म अ ब्राईट बँड अँड द ट्रफ विल फॉर्म अ डार्क बँड. सो दॅट वॉज प्रूफ की बाबा हे लाईट जो आहे हे एक प्रकारची इट इज लाईक अ ध्वनीच्या कशा लहरी आहेत तसा दे आर वेव्ह फॉर्म. पुढे एका शास्त्रज्ञांना असा विचार केला की जर का आपण आता जो लाईटचा सोर्स आहे तो मल्टिपल त्याची किरणं जातात, तर जर आपण मोनोफोटॉनिक म्हणजे एका वेळेला एकच प्रकाशकण ते करता येऊ शकला आता आधुनिक तंत्रज्ञान वापरून लेझरच्या माध्यमातून,
एकच कण जर आपण स्रोत म्हणून वापरला आणि तो जर आपण त्या 2 स्लिट्सच्या मध्ये सोडला तर काय होईल? तर आपल्या पाहण्यानं गोष्टी बदलतात. म्हणजे आपण Yes. पार्टिकल आहे, आपण ज्यावेळेस पाहत नाही त्यावेळेस पार्टिकल. येस नाही सो त्याच्याबद्दलच हे मी चर्चा तुम्हाला जी माहिती सांगतोय ती खूप इंटरेस्टिंग आहे. तर एका वेळेला एकच जर मी टाकला फोटॉन तर मग मला आयदर तो ह्या स्लिटमधनं जाईल, त्या फट्टीतनं जाईल आणि तिकडे पोचेल आणि एक लाईन येईल, किंवा ह्या फट्टीतनं जाईल, 2 पैकी. आश्चर्याचा धक्का बसला शास्त्रज्ञांना की जरी एका वेळेला एकच फोटॉन टाकला तरी सुद्धा तिकडे मागे इंटरफेरन्स येत होता, परत ऑल्टरनेट डार्क अँड लाईट बँड्स. तर याचा अर्थ असा होतो की तो एक फोटॉन जो आहे तो एकाच वेळेला दोन्ही फटींमधनं जातो आणि आपल्याशीच इंटरॅक्ट करून इंटरफरन्स पॅटर्न निर्माण करून तिकडे ते 2 लाईट अँड डार्क बँड्स तयार होतात. आता तुम्ही विचार करा, हे म्हणजे हे म्हणजे अनाकलनीय आहे. एक फोटॉन एकाच वेळेला दोन्ही ह्याच्यातनं कसं जाऊ शकेल? हे म्हणजे इट इज नॉट पॉसिबल. मी जसं आता करंदीकर सरांशी बोलत होतो की क्वांटम फिजिक्सचं एक सगळ्यात जर महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन असेल मानवी अहंकाराला म्हणायला लागेल की माणसाचा अहंकार ठेचला त्यांनी. म्हणजे शास्त्रज्ञांना जो अहंकार होता की बाप दाखवण्याचं श्राद्ध कर, मला याचा पुरावा दे, ह्याला उत्तरच नाही, अजून सुद्धा उत्तर नाही की हे कसं होतं. मग त्यांनी पुढे विचार असा केला की हे कसं शक्य आहे की एकाच वेळेला दोन्ही स्लिट्समधनं तो फोटॉन कसा जाऊ शकेल. तर म्हणून त्याचा तपास करण्याकरता त्यांनी एक विचार केला की त्या स्लिट्सला साईडहून बघणारा एक कॅमेरा लावला त्यांनी, म्हणजे दिसेल की आपल्याला ते जे प्रकाश कण जे आहेत ते नेमकं खरंच एकाच वेळेला दोन्हीकडनं जात आहेत का. तो साईडने कॅमेरा लावला त्यांनी. साईडने कॅमेरा लावल्यानंतर तेव्हा त्यांनी तो प्रयोग चालू केला, त्यावेळेला ते पार्टिकल फक्त एकाच स्लिटमधनं जाऊन तिकडे एका पाठीमागे एक लाईन आली. म्हणजे त्या सिंगल फोटॉन जो आहे प्रकाश कणाला ज्या वेळेला लक्षात आलं की माझं निरीक्षण होतंय त्यावेळेला त्यांनी त्याची बिहेवियर बदलला. ही जी एक्सपेरिमेंट आहे तुम्ही सगळ्यांनी ह्याबद्दल जाऊन वाचा. मी ह्यातलं एकही शब्द हा काल्पनिक नाही, ह्याचं म्हणजे हे सिद्ध झालेलं आहे शास्त्रामध्ये. म्हणजे मग ह्याचा संदर्भ कुठे येतो तर माऊलींच्या एका ओवीमध्ये आहे की चराचरामध्ये ही जाणीव आहे, ही व्याप्त आहे. तर कुठेतरी मला ते असं त्याच्यात कुठेतरी तादात्म्य वाटलं की खरोखर प्रकाश कणामध्ये सुद्धा जाणीव असू शकते, की असू शकेल का की ज्या वेळेला कोणतरी मला बघतंय त्यावेळेला मी माझी वर्तणूक बदलतो. मी 2012 साली रोममध्ये एका फिजिक्सच्या कॉन्फरन्समध्ये, सिंट्रोपी म्हणून एका कॉन्फरन्समध्ये गेलो होतो. तिकडे एक फिजिसिस्ट बाई होत्या, अँटोनेला व्हॅलेली म्हणून त्यांचं नाव. तर त्यांना मी विचारलं की तुम्ही हे डबल स्लिट एक्सपेरिमेंट, म्हणजे ते ॲक्च्युली हे त्यांनी ते करतात हे एक्सपेरिमेंट. तर मी त्यांना विचारल्यानंतर ते मला म्हटले की डॉक्टर अगदी प्रामाणिकपणे सांगते तुम्हाला, आम्ही जेव्हा हा प्रयोग करतो त्यावेळेला आम्ही तो बसून करत नाही, आम्ही उभं राहून करतो. कारण आम्हाला लक्षात येतं की कुठेतरी काहीतरी आपल्या आकलनशक्तीच्या पलीकडची शक्ती कार्यरत आहे. त्याला तुम्ही देव म्हणा किंवा काय म्हणा तर तुमचं तुम्ही ठरवा, पण आम्ही हा प्रयोग कधी बसून बघत नाही. कुठेतरी माणूस नतमस्तक होतो, शास्त्रज्ञांसारखा सुद्धा, म्हणजे जो आता उच्च शिक्षित जे आहेत ते सुद्धा. तर क्वांटम फिजिक्सचा संदर्भ ह्या म्हणजे तुम्हाला ही एक्सपेरिमेंट किंवा ह्याच्याबद्दलची माहिती देण्याचं प्रयोजन एवढंच आहे की क्वांटम फिजिक्स डील्स विथ हाऊ सब ॲटॉमिक पार्टिकल्स बिहेव. आणि जसे ही हा तुम्हाला मी प्रयोग सांगितला तसंच 1914 साली एक सॉल्वे कन्व्हेन्शन झालं, कोपनहेगन समिट झाला, ज्याच्यामध्ये नील्स बोर, आईन्स्टाईन हे सगळे त्यावेळचे मोठे गाढे विद्वान सगळे एकत्र जमले होते. आणि आईन्स्टाईनला ह्या गोष्टीचं खूप
म्हणजे त्याला न पटणारं होतं की क्वांटम फिजिक्स म्हणतं की काही होऊ शकतं, म्हणजे जर तुम्ही थांबलात तर मी या भिंतीतनं पण जाऊ शकतो. त्याला सुपर पोझिशन म्हणतात. म्हणजे हे खरंच विश्वास ठेवा माझ्यावरती की हे इतकं ॲबस्ट्रॅक्ट आहे की म्हणजे मला हे सांगायला खूप कमी पडेल की सुपर पोझिशन म्हणजे काय नेमकं. पण मी तुम्हाला त्याचे थोडे इंटरेस्टिंग संदर्भ सांगतो, म्हणजे तुम्हाला त्याच्यात कुतूहल निर्माण होऊन तुम्ही स्वतःहून त्याच्याबद्दल वाचन कराल. आता इंटरनेट अवेलेबल आहे त्यामुळे खूप गोष्टींचे तुम्हाला संदर्भ सापडतील. तर आईन्स्टाईन वगैरे हे सगळे ह्यांना हे पटत नव्हतं. त्याचं ते खूप फेमस वाक्य होतं की गॉड कॅनॉट बी प्लेइंग डाईस, म्हणजे काही होऊ शकतं असं थोडीच आहे, कुठेतरी काहीतरी म्हणजे नियोजन असणार ना त्याच्या, काहीही होऊ शकतं ह्याला काय होत, म्हणजे हे त्याच्या बुद्धीला न पटणारी गोष्ट होती. तर त्यांनी ठरवलं की ह्याला आपण चॅलेंज करायचं ह्या क्वांटम फिजिक्सनं. त्याला मनातून ते पटत नव्हतं की हे नाही आहे बरोबर. तर ते कसं आपण त्यांना सामोर म्हणजे चॅलेंज कसं करणार क्वांटम फिजिसिस्टना, कारण बाकी सगळ्या गोष्टी जुळून येत होत्या त्यावेळेला. तर आईन्स्टाईन, पोडॉल्स्की आणि रोझन या 3 शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन त्यांनी एक EPR पॅराडॉक्स म्हणून त्याचा एक शोध लावला, ज्याच्यामध्ये त्यांनी असं चिंतन होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक सांगण्याची इथे खूप महत्त्वाची आहे ती अशी की आईन्स्टाईन वगैरे हे लोक मंडळी ज्या वेळेला शोध लावत होते किंवा त्यांचे एक थिअरी मांडत होते, ते सगळे त्यांच्या कल्पनेमधल्याच गोष्टी होत्या. त्यांना कारण तिथे ॲटम दिसत पण नव्हता, काहीच दिसत नव्हतं. मग त्या काळामध्ये कुठे काय होतं, टेक्नॉलॉजी काहीच नव्हती. तर हे सगळं मॅथमॅटिक्स, थिओरिटिकल फिजिक्स हे सगळं कल्पनाशक्तीचा विलास होणाऱ्या गोष्टी होत्या. तर त्यावेळेस त्यांनी एक थॉट एक्सपेरिमेंट एक विचार केला. ते म्हणले की एक सगळ्यात महत्त्वाचा जो सिद्धांत आहे क्वांटम फिजिक्समधला तो असा की प्रकाशाच्या गतीच्या पुढे काहीच जाऊ शकत नाही. हे एक ब्रह्मसत्य म्हणता येईल की त्याच्या पुढे कोणी काय वाद घालत नाही. तर आईन्स्टाईननी विचार केला त्याच्या ह्या EPR पॅराडॉक्सचे, म्हणजे त्यांच्या शास्त्रज्ञांनी एकत्र मिळून की जर 2 पार्टिकल्स आहेत, 2 कण आहेत आणि त्यांना आपण एन्टँगल्ड म्हणतो, म्हणजे जर ते एन्टँगलमेंट हा जो तुम्ही परत इंटरनेटवर जाऊन तर त्याचा शोध घेतला तर एन्टँगलमेंट म्हणजे एक प्रकारचं म्हणता येईल की दे आर ऑलमोस्ट 1 पार्टिकल डिवायडेड इन ट्विन पार्टिकल्स हॅव्हिंग रेसिप्रोकल अरेंजमेंट. म्हणजे एक जर क्लॉकवाईज फिरत असतं तर दुसरं अँटी क्लॉकवाईज फिरणार, आणि म्हणजे ट्विन पार्टिकल्सच म्हणता येईल त्याला. मला योग्य शब्द मराठीत सापडणं जरा मुश्किल आहे, पण तुम्ही चौकशी इंटरनेटवर शोधलं तर तुम्हाला सापडेल. तर त्यांनी असा विचार केला की एन्टँगल्ड पार्टिकल जर असले 2, आता क्वांटम फिजिक्समधला आणखीन एक फार मोठा म्हणजे अनाकलनीय किंवा ज्याचं आपल्याला फक्त इमॅजिन करता येऊ शकतं ती गोष्ट अशी आहे की आता एखादा ॲटम घेतला मी, इलेक्ट्रॉन घेतला, तर त्याचे काही गुणधर्म असतात. त्याचा एक स्पिन असतो, त्याचं एक मास असतं, त्याचं एक अँग्युलर वेलॉसिटी असते, त्याचे बरेच मोजण्याचे पॅरामीटर्स असतात. क्वांटम फिजिक्सनी हे सिद्ध केलं आहे की त्याला मेजरमेंट पॅराडॉक्स म्हणतात. तुम्हाला माझी अगदी मनापासून एक कळकळीची विनंती की तुम्ही ह्या गोष्टी जर कोणी लिहून घेतल्यात किंवा तर आवर्जून त्या तुम्ही इंटरनेटवर बघा, कारण मला ह्या छोट्याशा कालावधीमध्ये त्याच्याबद्दल जास्त एक्सप्लेन करणं अवघड आहे. पण मेजरमेंट पॅराडॉक्स ही एक अत्यंत विलक्षण गोष्ट आहे. तर हा जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन त्याचे हे जे गुणधर्म जे आहेत, तो स्पिन आहे, अँग्युलर वेलॉसिटी आहे, त्याचा ॲक्सिस असतो, तर हे जे त्याचे गुणधर्म आहेत जोपर्यंत मी ते मोजण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत त्या अँग्युलर वेलॉसिटी, स्पिन ह्या सगळ्या व्हॅल्यूजमध्ये असू शकतात. ऐकून घ्या नीट. म्हणजे समजा आपण 30 डिग्रीज अँगल आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन असं मानलं त्या इलेक्ट्रॉनचं, जोपर्यंत एक जाणीव असलेल्या कॉन्शियस ऑब्झर्वर त्याचं मोजत नाही तोपर्यंत तो 30, 40, 50, 70, 80, 90, 100 सगळ्या पॉसिबल ॲक्सिसनी फिरू शकत असतो. ज्या वेळेला एक जाणीव असलेला व्यक्ती किंवा कॉन्शियस ऑब्झर्वर जेव्हा ते मोजतो त्यावेळेला इट गेट्स अ व्हॅल्यू.
हे म्हणजे पटायला खरोखर अवघड आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की मी सांगतोय हे मी जसं करंदीकर सरांशी बोलत असताना म्हटलं की मी ह्यातला अभ्यासक म्हणजे फिजिक्स हा माझा मूलभूत विषय नाही आहे. माझा विषय आहे डॉक्टरी. पण मी ज्या वेळेला ह्या विषयात उतरलो तेव्हा मला सुद्धा जे काय शंका कुशंका होत्या त्या आपल्याशी सारख्याच असणार, कारण मी त्याचा अभ्यासक प्रायमरी फिजिसिस्ट नाही आहे. तर मला पण हे पटेना, म्हटलं असं कसं होऊ शकेल की ते तर सगळ्या व्हॅल्यूज त्या इलेक्ट्रॉन असू शकतो, त्याला सुपरपोजिशन म्हणतात क्वांटम फिजिक्समध्ये. तर आईन्स्टाईनचं म्हणणं असं होतं की हे 2 एन्टँगल्ड पार्टिकल जर आपण घेतले तर जर मी जोपर्यंत मी मोजत नाही ह्या पार्टिकलचे गुणधर्म तोपर्यंत त्याला सगळे व्हॅल्यूज असू शकतात. आणि जर का मी मोजला हा जर क्लॉकवाईज असला स्पिन ह्याचा तर ऑटोमॅटिकली तो दुसरा जो आहे तो अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे. हे एन्टँगलमेंटचं तत्व. तर आईन्स्टाईनच्या मते असं होतं की हे 2 पार्टिकल जे आहेत ते समजा काही प्रकाश वर्ष दूर जरी असले तरी ज्या क्षणी मी ह्याला ह्याला मी मोजायचा प्रयत्न करतो, त्याचं स्पिन मोजतो, त्याच क्षणी म्हणजे मोजेपर्यंत दोन्ही सगळ्या पॉसिबिलिटीजमध्ये आहेत. समजून घ्या तुम्ही, मोजेपर्यंत दोन्ही इन्फायनाईट पॉसिबिलिटीजमध्ये आहेत. ह्याला मी मोजलं 30 डिग्री क्लॉकवाईज झालं की बरोबर त्याच क्षणी तो अँटी क्लॉकवाईज फिरतो. मग ह्या पार्टिकलनी त्या पार्टिकल जो काही प्रकाश वर्ष पण दूर असू शकतो त्याला तो संकेत दिला कसा की अरे मला मोजतायत आता मी क्लॉकवाईज फिरतोय, तू अँटी क्लॉकवाईज फिर. आणि हे तत्क्षणी होतं, त्याच्यात एकही मिलीसेकंदाचा पण विलंब न होता हे घडतं. ह्या गोष्टीला एन्टँगलमेंट म्हणतात. आणि त्या काळामध्ये त्यांनी असं सिद्ध केलं. आणि हे सगळं करण्याचं कारण काय, त्यांचं म्हणणं असं की ही जी माहिती जी आहे की मी क्लॉकवाईज फिरतोय, तू आता अँटी क्लॉकवाईज फिर, ही प्रकाशाच्या गतीच्याहून जास्त तेज जाते, कारण तत्क्षणी होतं ते. मग जी गोष्ट प्रकाशाच्या गतीच्याहून फास्ट जाऊ शकते म्हणजे क्वांटम फिजिक्समध्ये काहीतरी खोट आहे. निव्वळ ती खोट काढण्याकरता हा शोध आईन्स्टाईनने लावला. पुढे 1996 साली कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये एन्टँगलमेंट हा सिद्धांत प्रूव्ह झाला. मी 2022 साली जिनिवाला स्वतः बर्नमध्ये गाडी भाड्याने घेऊन जिनिवामध्ये गेलो एका ग्रस्तांना भेटायला. त्या माणसानी एन्टँगलमेंट हे 10 किलोमीटर अंतरावर सिद्ध केलेलं आहे. आणि त्याचं क्वांटम क्रिप्टोग्राफी म्हणून एका अत्यंत ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापरमध्ये तो ते करतो. तर विचार करा, 1914 साली जी कल्पना करून ज्यांनी एक हायपोथेसिस मांडली होती की असं एन्टँगलमेंट होऊ शकतं, ते ॲक्च्युली सिद्ध झालेलं आहे. आणि आता एन्टँगलमेंटवरती तुम्ही जर इंटरनेटवर शोधलं तर तुम्हाला लक्षात येईल की इट इज खूप चर्चा आहे त्याच्यामध्ये. एन्टँगलमेंटचा मला पुढे कसा उपयोग झाला की मी सध्या माझं PhD पण करतोय. त्याचा विषय एवढाच आहे की मेंदूमध्ये आता FMRI म्हणून एक टेक्नॉलॉजी आलेली आहे. FMRI म्हणजे आपण MRI बद्दल सगळ्यांनी ऐकलं असेल. MRI मध्ये रचनात्मक काय मेंदूची घडण आहे ते दिसू शकतं, पण FMRI मध्ये फंक्शनल MRI म्हणतात त्याला. तर FMRI केलं जर का मी, तर आता समजा मी बोलत असताना माझा FMRI केला तर मेंदूचा नेमका कुठचा भाग वापरतोय मी बोलताना हे समजतं. त्याला ब्लड ऑक्सिजन लेवल डिपेंडेंट असं म्हणतात, बोल्ड सिक्वेन्सेस. मेंदूचा कुठचा भाग आत्ता ह्या क्षणी सगळ्यात जास्त ऑक्सिजनचा वापर करतोय त्याचं अचूक मोजणी आणि त्याचं दर्शन आपल्याला त्या इमेजेसमध्ये दिसतं. तर मी विचार असा केला, आम्ही DY पाटीलमध्ये विभाग प्रमुख असताना आमच्याकडे लेटेस्ट मशीन आलं होतं ज्याच्यामध्ये बोल्ड सिक्वेन्सेस होते. तर मनुष्य जर शांतपणे फक्त MRIच्या टेबलवर झोपलेला आहे आणि काही विचार करत नाही, त्याला काही काम दिलेलं नाही आहे, आणि मी जर त्याचा MRI केला तर त्यावेळेला मेंदूचा कुठचा भाग सर्वात जास्त ऑक्सिजनचा वापर करतोय हे मला समजू शकेल.
आणि तो भाग त्या माणसाला शुद्धीत ठेवण्याचं तर काम करतोय, कारण तो शुद्धीत तर आहे, तो रुग्ण पूर्ण शुद्धीत आहे. तर त्याला डिफॉल्ट मोड नेटवर्क असं म्हणतात. तर माझा PhDचा विषय ह्याचाच अभ्यास आहे की डिफॉल्ट मोड नेटवर्क 22 केसेसचा अभ्यास करून त्याचं विश्लेषण. त्याचे मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवतो, म्हणजे ते त्याच्याकरता मी हे ठेवलेलं आहे. तर तुम्ही विचार करा की आपल्या मेंदूमध्ये 100 अब्ज पेशी आहेत, 100 बिलियन न्यूरॉन्स, 100 बिलियन न्यूरॉन्स. एका वेळेला जेव्हा मी विचार करतो त्यावेळेला समजा एक अंदाजपंची समजा एक 50,000 न्यूरॉन्स कामाला येत असतील समजा, धरून चला नेटवर्कमध्ये. पण ते एका क्षणामध्ये सगळे एकत्र काम करतात. मग त्याच्यामध्ये आपण जर विचार केला की एका न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनला, दुसऱ्या न्यूरॉनमधून तिसऱ्या न्यूरॉनला, असं जर शृंखला मांडत जर काम केलं तर केवढा वेळ लागेल एखादी गोष्ट करायला. तर त्याचा अर्थ असं दिसतोय, माझ्या सिक्वेन्सेसमध्ये तुम्हाला दाखवत होते की एकाच वेळेला तत्क्षणी एक 1.5 लाख न्यूरॉन्स संपर्कात येतात एकत्र. तर त्याला नॉन लोकॅलिटी असा शब्द आहे, तुम्ही हा लिहून घ्या, नॉन लोकॅलिटी म्हणून वाचा तुम्ही. म्हणजे की लोकल फक्त म्हणजे आता मी बोलतोय, तुम्ही माझ्या जवळ आहात म्हणून तुम्ही माझं ऐकू शकताय. पण जर का कोणी माणूस जर चंद्रावर आहे आणि त्याला माझं ऐकू येत असलं तर हे नॉन लोकल आहे, कारण माझ्या लोकलच्या बाहेरच्या पलीकडच्या गोष्टीचा काहीतरी इफेक्ट होऊन त्याला ते मी बोललेलं ऐकू येत आहे. तर नॉन लोकॅलिटी इज अ काइंड ऑफ एन्टँगलमेंट विच इज हाऊ न्यूरॉन्स वर्क इन द ब्रेन. तर मी तुम्हाला त्याचे काही व्हिडिओज दाखवतो. तर एन्टँगलमेंट हा एक खूप मोठा सिद्धांत जो आहे तो आता प्रूव्ह झालेला आहे आणि सगळीकडे त्याचा. आता मी स्पेनमध्ये कॉन्फरन्स होती, सायन्स ऑफ कॉन्शियसनेस कॉन्फरन्स, ज्याच्यामध्ये दीपक चोप्रा वगैरे ह्या सगळ्या लोकांनी त्यांचे शोधनिबंध मांडले होते. मी पण माझा शोधनिबंध माझ्या PhDच्या पेपरचा मांडला होता. जगामध्ये खूप काम चाललेलं आहे याच्यावरती की एन्टँगलमेंट म्हणजे शुद्ध कशामुळे निर्माण होते, शुद्ध आहे तरी काय, शुद्ध म्हणजे व्हॉट इज कॉन्शियसनेस, त्याची उत्पत्ती कुठनं होते. आणि किती वेळ आहे आपल्या, निम्मा वेळ झाला की सांग मग मला, मी थोडा वाहवत जातो, जर वेळ एक्सटेंड झाला तुम्हाला लेट मी नो. तर त्याचं मी जेव्हा ह्या कॉन्फरन्समध्ये गेलो त्यावेळेला लक्षात आलं की त्याच्यामध्ये क्वांटम फिजिक्स आहे, एन्टँगलमेंट आहे, त्याच्यामध्ये नॉन लोकॅलिटी आहे, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. आणि पाश्चात्य शास्त्रज्ञ जे आहेत हे सगळे त्यांचं मी म्हटलं तसं की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. तू जर काहीतरी म्हणत असतं तर ते सिद्ध कर मला, नाहीतर मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार, मला सिद्ध कर. तर त्याच्यामध्ये मार्कोनियन मॅथमॅटिक्स, त्याच्यामध्ये क्वांटम फिजिक्स, त्याच्यामध्ये डिकोहेरन्स, असे बरेच वेगवेगळे काय काय संदर्भ मांडून लोक त्यांच्या परीने थिअरी मांडत होते की कॉन्शियसनेस कुठनं निर्माण होतो. ह्या कॉन्फरन्सचे जे संयोजक होते डॉक्टर स्टुअर्ट हॅमरऑफ म्हणून, ते अमेरिकेमध्ये ॲरिझोना, मी त्यांना भेटलोय जाऊन ॲरिझोना US ते ॲनेस्थेटिस्ट आहेत. त्यांनी आणि एक नोबेल लॉरिएट आहेत रॉजर पेनरोज, त्या दोघांनी मिळून एक थिअरी मांडलेली आहे की कॉन्शियसनेस इज मीडिएटेड बाय द मायक्रोट्युब्युल्स इन द न्यूरॉन. आणि त्याच्यावरती त्यांचं संशोधन चालू आहे. ह्या कॉन्फरन्समध्ये रॉजर पेनरोजनी पण त्यांचे विचार मांडले होते. पण मी ज्या वेळेला हे सगळं त्यांचं उहापोह बघत होतो, त्यांची धडपड बघत होतो, तेव्हा कुठेतरी मनामध्ये एक असं जाणवलं मला की हे त्यांचा जो मार्ग आहे, म्हणजे उद्या जर मी असं ठरवलं की फुलाचा सुगंध जो आहे तो मला ऐकायचा आहे आणि त्याच्यावर मी संशोधन करतोय, तर हे संयुक्तिक नाही आहे. म्हणजे मला ते दिसतंय डोळ्यांनी आपल्या विचाराने की हे नाही, हा मार्ग नाही आहे ह्या पोचायचा. तर तिथे कुठेतरी मग अध्यात्माचा विषय डोकावतो अधून. आणि तो कसा, त्याचा संदर्भ कसा आहे तो इतका सुंदर आहे, तो मी तुम्हाला सांगतो. जसं मी तुम्हाला म्हटलं की सुपरपोजिशनमध्ये एखादी गोष्ट असली तर ज्या वेळेला एक कॉन्शियस ऑब्झर्वर तो मोजायचा प्रयत्न करतो त्याच वेळेला त्याला ॲक्च्युअल व्हॅल्यू येते. हे म्हणजे ब्रह्मसत्य आहे क्वांटम फिजिक्समधलं. हे काय मी माझं हायपोथेसिस नाही मांडत आहे. सो क्वांटम फिजिक्स असं म्हणतं अनलेस, आता तुम्हाला जस्ट एक त्याचं आपल्या डे टू डे लिव्हिंगमधलं उदाहरण आहे. जर का मी जर आता माझ्या हॉटेलमध्ये जायचं म्हटलं
तर मला तिथे पोचण्याचे इन्फायनाईट मार्ग आहेत. इथून ह्या डोअरमधनं मी जाऊन गेटमधनं बाहेर जाईन, मी मागच्या गेटनी जाईन, मी जिना चढून उडी मारून जाऊ शकेन, मी चंद्रावर जाऊन जाऊ शकेन. म्हणजे देर आर इन्फायनाईट पॉसिबिलिटीज ऑफ मी गोईंग फ्रॉम इकडनं टू द हॉटेल. तर ह्या सगळ्या संभाव्य ज्या शक्यता आहेत त्यांना सुपरपोजिशन म्हणतात. हे सुपरपोजिशन आहे. म्हणजे काही होऊ शकतं. मी या भिंतीतनं पण जाऊ शकेन. दॅट इज अ पॉसिबिलिटी. जर असं म्हणतात की जर तुम्ही 1000 वर्ष थांबलात तर एक वेळ मी या भिंतीतनं पण जाऊन दाखवू शकेन. तर क्वांटम सुपरपोजिशन म्हणजे सगळ्यात संभाव्य ज्या शक्यता ज्या आहेत, पॉसिबिलिटीज, त्यांना क्वांटम सुपरपोजिशन म्हणतात. आता क्वांटम सुपरपोजिशन मग नेमकं मी जर ह्या मार्गाने गेलो आणि कुठल्या तरी जाणकार कॉन्शियस ऑब्झर्व्हरनी ज्या वेळेला बघतो की मी इकडनं असा गेलो आहे, या गाडीत बसलो आणि तिथे गेलो आहे, त्यावेळेला त्याला ते कोलॅप्स ऑफ द वेव्ह फंक्शन म्हणतात. म्हणजे काय की बाकी सगळ्या संभाव्य शक्यता ज्या आहेत त्या कोलॅप्स होतात आणि फक्त जी एक मी ह्या मार्गाने जो निवडलेला आहे तो मार्ग राहतो. म्हणजे कोलॅप्स ऑफ द वेव्ह फंक्शन हा पण एक तुम्ही वाक्य लिहून घ्या जर कोणी नोट्स लिहित असेल तर. त्याचं कोलॅप्स ऑफ द वेव्ह फंक्शन होण्याकरता कॉन्शियस ऑब्झर्व्हर असल्याशिवाय ते होऊ शकत नाही. हे क्वांटम फिजिक्सचा सिद्धांत आहे. तुम्ही वाचा त्याच्यावर. म्हणजे त्याच्यात काही कोणी एकही ह्याच्यामध्ये माझ्या अभ्यासाच्या शेवटी मी तुम्हाला हे सांगतोय की फॉर एनी इव्हेंट टू अकर इट हॅज टू बी विटनेस्ड बाय अ कॉन्शियस ऑब्झर्व्हर. टिल देन इट रिमेन्स इन सुपरपोजिशन. दिस इज अ फंडामेंटल फॅक्ट ऑफ क्वांटम फिजिक्स. त्याच्यावर ते म्हणतात ना की जंगलामध्ये जर झाड पडलं आणि ते जर कोणी पाहिलं नाही, आवाज झाला नाही त्याचा, तर पडलं का ते? आणि कोणी बघितलंच नाही त्याला. तर कॉन्शियस ऑब्झर्व्हर असणं हे क्वांटम फिजिक्सच्या दृष्टीने सुद्धा एक क्रमप्राप्त आहे. त्याशिवाय क्वांटम फिजिक्स हलत नाही. हा एक मूलभूत सिद्धांत तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. आपण सगळे जमलात आणि माझ्या परीने एक थोडी तुम्हाला सर्न म्हणून तुम्ही एक संस्था ऐकली असेल जिथे हिग्स बोसॉन ह्या पार्टिकलचा शोध लागला. थोडी 1-2 मिनिटात त्याची पार्श्वभूमी सांगतो, मग मी एक व्हिडिओ दाखवतो जो मी सर्नमध्ये शूट केलेला आहे, जो ॲक्च्युली मी अंडरग्राऊंड टनेलमध्ये गेलेलो आहे. तुम्हाला तो बघायला मिळेल कारण खूप दुर्मिळ आहे, तिकडे जायला अवघड आहे खाली टनेलमध्ये. तर तो मी तुमच्याशी शेअर करतो. तर तो हिग्स बोसॉनचा जो शोध लागला तो ह्या ॲटलस म्हणून एक पार्टिकल डिटेक्टर त्याच्यामध्ये त्याचा शोध लागला. तर या हिग्स बोसॉनचं वैशिष्ट्य काय, तर तुम्ही जर अणू घेतलात, रुदरफोर्डचं जे मॉडेल आहे किंवा नील्स बोरचं मॉडेल आहे त्याच्यामध्ये न्यूक्लियस सेंटरला आहे, त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स आहेत आणि इलेक्ट्रॉन्स बाहेर फिरतात. तर पूर्ण अणूमध्ये जवळजवळ 99% पोकळी आहे, 1% फक्त हे आहे त्याच्यामध्ये न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन. बाकी स्पेस आहे, एम्प्टी स्पेस आहे आणि मोठी. म्हणजे जर मी 10 फुटबॉल फील्ड जोडले आणि त्याचं सेंटर काढलं आणि तिथे जर फुटबॉल ठेवला तर ते न्यूक्लियस आणि 10 फुटबॉल फील्ड जेवढं क्षेत्र ते ॲटमचं. म्हणजे 99% तर रिकामा आहे ॲटम. मग एखाद्या गोष्टीला घनता येतेच कशी? कारण जर 99% अणू हे जर फक्त अवकाश आहे त्याच्यामध्ये, तर घनता कशी येते एखाद्या म्हणजे डेन्सिटी मास त्याला सबस्टॅन्शियल येतं कसं? ह्याचा काही शोध लागत नव्हता. इन द फिजिक्सचं जे स्टँडर्ड मॉडेल ऑफ फिजिक्स आहे त्याच्यामध्ये त्यांना हा एक मोठा प्रश्न होता की हाऊ डज मॅटर गेट जर ॲटम रिकामाच असला तर मग त्याच्यामध्ये पीटर हिग्स नावाचं एक आत्ता अलीकडे 1-2 वर्षाखाली मला वाटतं त्याचं 1-1.5 वर्षाखाली त्यांचं निधन झालं, इंग्लंडमध्ये होते ते. त्यांनी एक थिसिस एक हायपोथेसिस मांडला होता, एक विचार मांडला होता की एक हिग्स फील्ड आहे पसरलेलं सगळीकडे आणि ह्या हिग्स बोझॉन जिथे जिथे त्याचं प्रमाण अधिक आहे त्या गोष्टींचं वजन जास्त असतं. म्हणजे त्यांनी असं सांगितलं होतं की समजा रेती आहे, ती फील्ड आहे, तर जेवढा त्या रेती त्याला रेझिस्टन्स येतो तेवढं त्या हिग्स फील्ड त्याला रेझिस्टन्स येतो आणि त्यामुळे एखाद्या वस्तूला घनता येते. कारण घनता कशी येणार? जर ॲटम जर 99% अवकाश आहे तर घनता येतेच कशी? हा मोठा कोड आहे, नो वन नोज.
तर त्यांनी त्यावेळेला मांडलं होतं की हिग्स फील्ड असणार आणि ते हिग्स फील्ड हिग्स बोझॉन ॲक्टिवेट होऊन गोष्टींना घनता येते. तर हिग्स बोझॉन त्यांनी त्यावेळेला 1986 साली त्यांनी प्रिडिक्ट केला होता आणि तो शेवटी 2012 साली त्याचं संशोधन या CERNमध्ये झालं. त्याचं मी आपल्याला व्हिडिओ दाखवतो. अरे आता होतं ना ओपन झालेलं ते. अरे रे जस्ट गॉट. हां हिअर इट इज. हा जो भाग आहे हा ॲक्च्युली त्या टनेलमधनं आपण चाललो आहे. हे उजवीकडे जे छोटे हे हेल्मेट घालून जायला लागतं तिथे आणि हे उजवीकडे छोटे जे स्टीलचे पाईप्स दिसत आहेत त्याच्यामध्ये या सनचं त्याला LHC म्हणतात, लार्ज हॅड्रॉन कोलायडर, आणि त्याला लिनियर ॲक्सेलरेटर असं म्हणतात. तर त्या पाईप्समध्ये त्याचं उद्दिष्ट असं आहे की 26 किलोमीटरभर हे जे वाटेवरते जे मोठे असे मॅग्नेट्स दिसत आहेत तर ते सुपर मॅग्नेट्स असतात आणि एक 26 किलोमीटर जो प्रवास आहे त्या पाईप्समध्ये तिथे प्रोटॉन्स क्लॉकवाईज जातात आणि दुसरीकडे अँटी क्लॉकवाईज जातात आणि त्या प्रकाशाच्या जवळजवळ 90% गतीला पोचले की ते एकमेकांवरती आदळतात आणि ते प्रोटॉन्स आदळल्यानंतर अति 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 अतिसूक्ष्म कणांचा वर्षाव होतो आणि त्याचा अभ्यास केला जातो ह्या सनमध्ये. आणि त्याचं उद्दिष्ट असं आहे की युनिवर्स निर्माण कसा झाला, त्याचे बिल्डिंग ब्लॉक्स कुठनं आले, तर त्याच्याबद्दल संशोधन करण्याकरता हा सगळा खटाटोप आहे ह्या संस्थेचा. तर हे तिकडे क्रायोजेनिक मॅग्नेट्स असतात, म्हणजे ते सुपर मॅग्नेट्स असतात. आपण MRI करतो त्याचं मॅग्नेटिक फील्ड 3 टेस्ला असतं, ह्यांचे साधारण 17-18 टेस्ला मॅग्नेटिक फील्ड असतं. एनिवे, तर हे त्याचं डिस्क्रिप्शन दाखवतोय आणि हे ॲक्च्युली 26 किलोमीटर लॉंग आहे हा टनल. हे आपला जो आम्ही जो चालतोय तो 26 किलोमीटर आहे अंडरग्राऊंड. फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि इटलीच्या देशांच्या खाली भूमीच्या खाली आहे तिथे तो. आणि हे सगळं तो त्याची तिकडची माहिती देतोय सनची. तर हा व्हिडिओ मुद्दामून मी तुम्हाला दाखवला कारण हे बघायला खूप दुर्मिळ आहे, कारण तिथे आत जाऊन देत नाही. मी जेव्हा तिकडे व्हिजिट करायला गेलो होतो तेव्हा ते मेंटेनन्स करता बंद होतं म्हणून त्यांनी आम्हाला लिफ्टनी खाली नेलं आणि ते ॲक्च्युली त्या बोगद्यांमधनं आम्ही चालत जाऊ शकलो. तर म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावा व्हिडिओ. तर कमिंग बॅक टू हिग्स बोझॉन, ह्याच्याबद्दल आपली आता चर्चा आली. तर कमिंग बॅक टू द मेन इश्यू, क्वांटम सुपरपोजिशनबद्दल मी आपल्याला बोललो होतो की जोपर्यंत कॉन्शियस ऑब्झर्वर एखादी गोष्ट पाहत नाही तोपर्यंत ती गोष्ट, एखादा प्रसंग किंवा एखादा इव्हेंट हा घडलेलाच नाही असा अर्थ होतो त्याचा. तर हे प्लीज लक्षात ठेवा तुम्ही, कारण ह्याचा पुढे अध्यात्माशी खूप मोठा जवळीक संबंध आहे. म्हणजे काय की क्वांटम फिजिक्सनी आता साष्टांग घातला की मला जाणीव असलेला एखादा द्रष्टा, बघणारा जोपर्यंत नाही तोपर्यंत क्वांटम सुपरपोजिशनमध्ये गोष्टी होतात, काही होऊ शकतं. आता इथे आपण क्वांटम फिजिक्स ह्या विषयावरती थोडा पॉज घेऊ आणि आपण थोडा अध्यात्माच्या दृष्टीने वळू. मी जसं म्हटलं जसं की ह्या कॉन्फरन्समध्ये जेव्हा मी ह्याचा गेलो होतो तेव्हा लोक खूप प्रकारचे जाणीव काय, कॉन्शियसनेस काय ह्याच्याबद्दल. तर माझं सुदैव असं की मला एक खूप दुर्मिळ पुस्तक सापडलं ज्याच्या प्रस्तावनेमध्ये सगळं हे रुथरफोर्ड, हायझनबर्ग आणि ह्यांचा उल्लेख होता. आणि माझे जे काका होते ते स्वामी स्वरूपानंदांचे खूप त्यांनी त्यांचं हे घेतलं होतं, दीक्षा घेतली होती आणि त्यांचे खूप, तर माझं त्यांच्याशी खूप वेळा चिंतन व्हायचं. तर त्यांच्याकडे ते एक 10 पानांचं झेरॉक्स, म्हटलं हे क्वांटम फिजिक्सच्या बद्दल लिहिलेलं आहे, तर हे कशाचं प्रास्ताविक आहे. त्यांनी सांगितलं की हे प्रास्ताविक एक इंदुलकर, मला वाटतं त्यांचं एक्झॅक्ट नाव, ह्या ग्रस्तांनी
चांगदेव 65वरती त्यांचं भाष्य लिहिलेलं आहे आणि त्या भाष्याचं त्यांनी जे त्यांचं इंटरप्रिटेशन आहे चांगदेव 65चं त्याचं हे प्रास्ताविक आहे. म्हटलं पण तिथे क्वांटम फिजिक्सचे संदर्भ कसे काय? तर माझ्या अट्टहासापायी मी ते युनिटो मिस्टिका नावाचं पुस्तक जे आउट ऑफ सर्क्युलेशन होतं ते माझ्या वडिलांच्या कृपेने आणि आशीर्वादाने माझ्यापर्यंत पोचलं ते पुस्तक. आणि मला सांगताना पण हातावर काटा येतो की आपण आत्तापर्यंत माऊली ज्ञानेश्वर माऊली यांना एक कुठेतरी मे बी आपल्याला त्यांना समजण्याची पात्रता नसल्यामुळे कदाचित त्यांना एक धार्मिक स्वरूप दिलं गेलेलं होतं किंवा त्यांना एक संत म्हणजे ज्यांच्यावरती धर्माचा जास्त पगडा जास्त असलेला होता. पण मी तुम्हाला छातीठोकपणे सांगतो की हे सगळे सायन्स ऑफ कॉन्शियसनेसचे जे कॉन्फरन्समध्ये असलेले सगळे शास्त्रज्ञ होते त्यांना मला मनापासून एकच कधीतरी वाटलं की जाऊन सांगावं. मी तुम्हाला काही गोष्टी सिद्ध करू शकत नाही, पण आमच्या माऊलींनी जे भाष्य केलेले आणि मग चांगदेव 65 जे 65 ओव्या आहेत चांगदेवांना लिहिलेल्या माऊलींनी, त्याचं ज्या वेळेला तुम्ही एका पोस्ट क्वांटम म्हणजे क्वांटम फिजिक्सचं तुम्हाला थोडं ज्ञान असल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ओव्यांकडे बघता किंवा त्याचं एक चिंतन करता त्यावेळेला माझ्यावर विश्वास ठेवा 65च्या 65 ओव्या ह्या केवळ आणि केवळ जाणीव म्हणजे नेमकं काय ह्याबद्दलच आहेत. ह्याच्यात कुठेही देवाचा विषय नाही, कुठेही धर्माचा विषय नाही, कुठेही काही नाही. त्याच्या पहिली जी ओवी आहे स्वस्ती श्री वटेशू जो लोपोनी जगद भासू दावी मग ग्रासू प्रकटाला करी, ह्या पहिली ओवी चांगदेव 65तली. तर माऊलींचं म्हणणं असं आहे की आता तुम्ही बघा आपण सगळ्यांनी अणुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा हा अभंग ऐकलाय सगळ्यांनी. त्या अभंगातलं जे कडवं जे आहे त्या कडवं कसं आहे, सांडिली त्रिपुटी दीप उजळाला घटी, त्याचं जे कडवं आहे. तर तुकोबा म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांनी लिहिलेला अभंग आहे. सांडिली त्रिपुटी म्हणजे काय नेमकं, कसली त्रिपुटी, कुठल्या त्रिपुटीबद्दल हे बोलत आहेत, ज्यांना त्या अंतिम सत्याची अनुभूती झालेली आहे ही मंडळी आहेत, माऊली म्हणा किंवा तुकोबाराया म्हणा. तर त्याचं उत्खनन केल्यानंतर असं लक्षात येतं की दृश्य आणि त्यांना जोडणारी दृष्टी, दृष्टा म्हणजे जो बघणारा जो आहे, दृश्य ज्याला जे दिसतं ते, आणि त्या दोघांना जोडणारा जी दृष्टी ही त्रिपुटी. आणि ज्या वेळेला ती सांडते म्हणजे त्या तिन्ही एकच आहेत ह्याची जेव्हा अनुभूती येते त्यावेळेला दीप उजळाला घटी म्हणतात. म्हणजे हे तीन वेगळे नाहीच आहेत, हे एकच आहेत, दृश्य आणि दृष्टी. आणि आता गो बॅक टू क्वांटम फिजिक्स. तिथे आपण कुठे सोडला होता तो विषय की जोपर्यंत कॉन्शियस ऑब्झर्वर नाहीये तोपर्यंत सुपरपोजिशन आहे. म्हणजे काय की द्रष्टा असणं खूप महत्त्वाचं आहे. पण दृष्टा कधी असू शकतो जर दृश्य असलं तरच, कारण जर बघायलाच काय नसलं तर दृष्टा कसं म्हणणार त्याला. तर म्हणजे दृष्टा जर होणं अपेक्षित असलं तर त्याच्याकरता दृश्य पण गरजेचं आहे, आणि जर ते दोन्ही असले तर त्यांना जुळणारं दर्शन ही पण गरजेचं आहे. आणि ते तिन्ही एकच आहे ह्याची ज्या वेळेला अनुभूती येते ते म्हणजे साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार. ती अवस्था, ती अनुभूती, तो क्षण हा आत्मसाक्षात्कार असं आपण म्हणतो. तर म्हणजे तुम्ही विचार करा माऊलींचा जो एक आणखीन एक विलक्षण असा फार अप्रतिम एकच शब्द आहे पसायदान.
आता विश्वात्मकेने नाही ते नाही ते नाही दुसरं काय आय फॉरगॉट दॅट. आता कधी कधी माझ्या ह्याच्यामध्ये नाही आता नाही वेद जय जय स्वसम वेद्या ओम नमोजी आज्ञा वेद प्रतिपाद्या जय जय स्वसम वेद्या. आता तुम्ही विचार करा स्वसम वेद्या म्हणजे काय. तर मी माझ्या PhDचा जो अभ्यास करतो त्याच्यामध्ये मी काही त्याचे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो ते डिफॉल्ट मोड नेटवर्कमध्ये वगैरे, की स्वसंवेद्य हा फार मोठा एक अफाट शब्द आहे. म्हणजे मी आहे ह्या जाणीवेमध्येच मी स्वतःला आत्मकेंद्रित करणं स्वसंवेद्य, ह्याच्यात सगळं अध्यात्म दडलेलं आहे. तर स्वसंवेद्य ह्याच्यावरती मी म्हणजे मला खूप आनंदाने तुम्हाला सांगू इच्छितो की हा शब्द हा स्पीकिंग ट्री कॉलम ऑफ टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्याचा उल्लेख झाला होता माझ्या एका आर्टिकलमध्ये, की माऊलींचा, कारण माऊलींना जे आत्तापर्यंत तथाकथित मानणारी जी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये जास्त करून ह्यांना धार्मिक किंवा एक दैविक किंवा कुठेतरी कर्मकांडामध्ये अडकलेलं एक हस्ती असं मानलं जातं. पण त्यांच्यामध्ये त्यांनी खूप सुंदर निरूपणं दिलेली आहेत चांगदेव 65 की जसं मी जेव्हा आरशात बघतो बिंब निर्माण, मी बिंब आहे आणि आरशात दिसणारं प्रतिबिंब आहे. बिंब निर्माण कोणामुळे झालं, प्रतिबिंब निर्माण कोणामुळे झालंय, माझ्यामुळे. माझ्या प्रतिबिंबाचं ची जाणीव किंवा त्याचं दर्शन घेणारा कोण आहे, बिंबच आहे. तसं त्यांचं म्हणणं की हे जे ब्रह्मांड जे निर्माण झालेलं आहे ते त्या आदिशक्ती जी आहे त्याचं स्वतःचं अभिव्यक्ती आहे हे सगळं ब्रह्मांड जे आहे ते. आणि ते जरी त्याचं बिंब नाहीसं झालं तरी त्याच्या अस्तित्वात काही फरक पडत नाही. ते व्यक्त झालं नाही झालं तरी फरक पडत नाही, व्यक्त झालं तरी काही फरक पडत नाही. तर जसं म्हणतात की प्रत्येक कोणचा जो एखादा व्याख्यान ऐकतो तर त्याच्यामध्ये असं म्हणतात की श्रोते ज्यांनी एवढा वेळ तुम्हाला दिलेला आहे त्यांना काहीतरी आपण एक परत भेट म्हणून देण्याच्या दृष्टीने टेक होम मेसेज काहीतरी द्यावा. तर मी तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगेन की मला माझे श्रीकृष्ण भोमे म्हणून एक खूप त्यांना अनुभूती असं झालेले एक ग्रस्त होते. त्यांनी मला खूप तन्मयतेने सांगितलं होतं की दीपक, तुझ्या हातनं माऊलींचं खूप मोठं काम होईल तुझ्या आयुष्यात. तर मला असं वाटतं की आज जमलेला सगळा जो जनसमूह आहे त्यांनी निदान माझ्या विनंतीला मान देऊन माऊली ह्यांना ज्ञानेश्वर का म्हणतात ह्याचं मला उत्तर मिळालेलं आहे. की त्यांनी अंतिम सत्य जे आहे त्याच्याबद्दल त्यांचं जे भाष्य आहे ते जर आपण आपला बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलला आणि त्याचा जर अभ्यास केला तर आपण खरोखर सौभाग्यवान आहोत. म्हणजे मी या कॉन्फरन्समध्ये गेलेलो असताना मी शांतपणे बसून ऐकत होतो सगळ्या बाकीच्या वक्त्यांचं बोलणं आणि मला असं तेव्हा लक्षात आलं की जी गोष्ट अनुभूती आहे, अनुभूती किंवा ज्याचा अनुभव घेणं गरजेचं आहे ती ज्ञान असू शकतच नाही. इट कॅनॉट बी नॉलेज, ऑब्जेक्टिव्ह नॉलेज नाही येते. तसं असतं तर एवढे मोठे विद्वान होऊन गेले, त्यांनी आपल्याला दिलं असतं की हा फॉर्म्युला ह्यांनी तुम्ही अंतिम सत्य आहे हा बघून घ्या. ते जे अहम ब्रह्मास्मीची जी भावना आहे की ब्रह्म हे माझ्यात आहे आणि मीच ब्रह्म आहे, म्हणजे हे जे ब्रह्मसत्य आहे त्याची अनुभूती येणं, त्यावेळेलाच तुम्हाला अंतिम सत्य काय ते समजू शकेल. तोपर्यंत हे सगळे वैचारिक नुसते संदर्भ आहेत, त्याच्यावरती उहापोह करतायत लोक. पण मला माहिती आहे की
त्यांचं दुर्भाग्य म्हणावं लागेल की ते भारत देशात जन्मले नसल्या कारणानं त्यांना हा एक मोठा जो संतांचा वारसा आहे, जो आतापर्यंत आपण मानत होतो की तो एक धार्मिकता आहे, पण ते जर आपण नव्या डोळ्यांनी जर त्याचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये अंतिम सत्य निश्चित आहे. आणि मला असं वाटतं की मी माझ्या ह्या जन्मी ती अनुभूती घेऊन मला त्याची माऊलींची कृपा जर असली तर ती अनुभूती मला मिळेल आणि ती अनुभूती आपल्या सर्वांना पण मिळावी अशी प्रार्थना करून मी माझं व्याख्यान संपवतो. आभारी आहे. मला एक क्वेश्चन, हो जेव्हा आपण अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज तुम्ही म्हणाला जेव्हा हो. पोचतात हो. आणि ते इकडे सेम हो, होतं, हो, तर हे हो. कसं तपासलं गेलं? नाही, ते इनिशियली वेन दे एक्सपेरिमेंटल बेसिसवरती दे वर नॉट सेपरेटेड फ्रॉम अ व्हेरी लॉंग डिस्टन्स. ओके. ज्या वेळेला कसं आहे की दे आर बोथ इन क्वांटम सुपरपोजिशन, सो वेन दे हॅड अन ऑब्झर्वर ओव्हर देअर ऑल्सो, सो द मोमेंट वेन दिस ओपन दिस अरे हां दिस इज अँटी क्लॉकवाईज. सो इनिशियली इट वॉज एट क्लोज डिस्टन्स. आणि व्हॉट दे वर डुईंग नाव की त्याचा संदर्भ असा आहे की जर मी तुम्हाला आता कसं आहे की क्रिप्टोग्राफी म्हणजे मी तुम्हाला जर संकेत पाठवला तर त्याचा कोणी मध्ये हस्तक्षेप करत नाही आहे याची मला खात्री कशी पटणार. तर मी तो एन्टँगल जर केला आणि जर त्याला कोणी हात लावला तर त्याचं ते ओरिएंटेशन बदलतं, त्याला क्वांटम क्रिप्टोग्राफी म्हणतात. सो ते लगेच जर ते पोझिशन बदललेली समजते त्या एन्टँगल पार्टिकलची. तर ते तुम्ही त्याच्याबद्दल इंटरनेटवर जाऊन नक्की वाचा. क्वांटम एन्टँगलमेंट म्हणतात. ते लक्षात आलं नाही की same- नाही, इनिशियली इट वॉज इन द लॅब, इट वॉज प्रूव्हन. ते 1996 मध्ये कॅलिफोर्नियाच्या एका लॅबमध्ये त्यांनी ते प्रूव्ह केलं की दे ॲक्च्युली इट हॅपन्स आणि इन्स्टंटेनियसली. आणि सर तुम्ही जसं न्यूरोलॉजिस्ट आहात, हो. तर आम्हा सगळ्यांना म्हणजे मी सगळ्यांच्या वतीनं विनंती हो. करते की रोजचे 5 किंवा हो. आपण डोक्यासाठी काय करतो किंवा हो. स्मरणशक्ती चांगली राहावी यासाठी हो. जर आपल्याला हो. काय हो. करता येईल तर 1-2 Oh, yes, oh, yes. सांगितलं तर बरं होईल. म्हणजे ॲक्च्युली नाही अगदी आय रिस्पेक्ट. त्याचं टू कीप इट इन अ लाईट ह्युमर एकानं विचारलं होतं की तुमचं हे डिमेन्शिया किंवा अल्झायमर्स मेंदूला होऊ नये ह्याच्याकरता काय उपाय आहेत, तर त्याला त्यांनी एकच उत्तर दिलं, वापरा तो. सो तुम्हाला सांगायला नाही, एक-एकदा असं ताण येतो ना, एकदम ताण येतो, तर त्यासाठी काय करता येईल? हो. एकच काय म्हणतात? हां माईक. अच्छा. नाही, हे जे ताईंनी विचारलं की आपल्याला अल्झायमर्स डिमेन्शिया मेंदूला होऊ नये ह्याच्याकरता काय खबरदारी बाळगावी, तर त्याचा एकच उपाय आहे की वापरा मेंदू. आणि त्याचं तुम्हाला मी माझ्या परीने एक जिवंत उदाहरण म्हणाय. मला सॅक्सोफोन या इन्स्ट्रुमेंटबद्दल खूप म्हणजे शम्मी कपूर तो वाजवायचा आणि ते काय एकदम भन्नाट दिसायचं, तेव्हापासून म्हणजे की काहीतरी भारी आहे, तर खूप मनापासून इच्छा होती. एक दिवशी मला एका मित्रांनी सांगितलं ते करमर त्यांना जाऊन भेट, तर त्यांना म्हटलं कसं वाजवलं, ते म्हटलं मी स्वतः शिकलो. म्हटलं मला जमेल का, ते म्हणले 5 वर्षापूर्वी मी, माझं वय आता 61 आहे, 57व्या वर्षी का 56व्या वर्षी मी जाऊन सॅक्सोफोन विकत घेतला आणि मी तो स्वतःहून शिकलो आणि आता मी पब्लिक परफॉर्मन्सेस देतो. तर ते शिकू शकतो आपण, आपल्या ब्रेनमध्ये ती क्षमता आहे 100%. तुम्ही म्हणलं तसं की एखादी फॉरेन लँग्वेज शिका, एखादं काहीतरी विषय, क्वांटम फिजिक्सचा अभ्यास करा. जेव्हा तुम्ही मेंदूला चालना देता, काय माहिती आहे का की एक निसर्गाचा नियम आहे की ज्या गोष्टीचा वापर केला जात नाही ती गोष्ट म्हणजे ती त्याच्यात गंज चढतो. तर म्हणजे हे फार म्हणजे उपदेशात्मक नाही आहे, पण मला मनापासून असं वाटतं की जर त्याचा वापर केला तर आपल्याला नक्की मकरंद आलाय, एक मिनिट, माईक आलाय म्हणजे सगळ्यांना प्रश्न कळेल. हो, अगदीच 100%. आणि तिथे खूप प्रचंड स्रोत आहे एनर्जीचा, प्रचंड येतो, कारण संजीवन समाधी आहे ती.
कमाल. हॅलो. या आता जे तुम्ही सांगताय सगळं याच्यामध्ये मॅटर आणि एनर्जीचं जे बिहेवियरल पॅटर्न आहे हो. दॅट इज अ क्वांटम फिजिक्स. हो तुमच्या या सगळ्या सांगण्याचा मतित अर्थ म्हणजे आय एम जस्ट आस्किंग Yeah. की ऑब्झर्व द ऑब्झर्वर. येस बरोबर. आणि ऑब्झर्व द ऑब्झर्वर ह्या क्रियेमध्ये जेव्हा करता हळूहळू विलीन होतो आणि कृत्य राहतं फक्त, हो त्यालाच जाणीव म्हणायचं का आणखी काही वेगळा हे आहे? म्हणजे करता हळूहळू त्यातनं संपला पाहिजे. म्हणजे मी बघतोय तोपर्यंत मी आणि ती समोरचं जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये दोन आहेत. हो आणि मी बघता बघता जेव्हा मी बघतोय ही भावना माझी किंवा ती ऊर्जा जेव्हा विलीन होईल हो त्यावेळेला ते कृत्य राहील आणि ते कृत्य आहे हे मी अनुभवतोय. तीच जाणीव आहे. नाही जाणीव म्हणजे मला जर इफ यू आस्क मी माय अंडरस्टँडिंग ऑफ कॉन्शियसनेस, कॉन्शियसनेस इज म्हणजे माऊलींच्या भाषेमध्ये चराचरात आहे. इट इज देअर एव्हरीवेअर. इट इज एव्हरीथिंग इज अ मॅनिफेस्टेशन. द होल युनिवर्स इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ इंटेलिजंट कॉन्शियसनेस. सो दॅट इज द ट्रूथ. तुम्ही जे म्हणताय करता भाव, तुम्हाला एक सांगू का, आपल्या अध्यात्मामध्ये त्याचे बरेच काय काय एक विचारांचे एक विचारमंथन झालेलं आहे की कर्तेपण जाणं किंवा कर्ताभाव जाणं, डुअरशिपचा विरघळून जाणं, हे सगळे दे आर ऑल बेसिक. मला जे तत्व पटतं ते असं आहे की there is a personal consciousness which is Deepak Ranade, which is me, and there is an impersonal म्हणजे unmanifested I'm a manifested consciousness. there is an unmanifested consciousness. So ज्या वेळेला मी I cease to exist, त्याचं एक सुंदर एक उपमा निरूपण दिलेलं आहे की मटका असतो रिकामा, तो लटकतोय, हवेत लटकतोय आणि तो मटका फुटला. तो फुटल्यानंतर आतली जी हवा आहे ती बाहेरची हवा, हे अगोदर पण एक होते, फक्त त्या आतल्या हवेला बंदिस्त होतं म्हणून वेगळे पण वाटत होतं. पण ते मटका फुटल्यानंतर ती आतली हवा आणि बाहेरची हवा याच्यात काय भेदच उरत नाही. तर ते जाणीव जी आहे ना ती त्याची व्याप्ती सर्वव्यापी आहे. ती म्हणजे ते त्याला शब्दात मांडणं किंवा ऑब्जेक्टिव्हली अभ्यास करणं खूप त्याला अवघड आहे. व्यक्तिसापेक्ष कसं म्हणायचं? तुम्ही म्हणताय की ती इंडिव्हिज्युअलिटी दाखवते, पण दिस अगेन इफ यू आस्क मी दिस होल if I have 2 minutes, I'll again stimulate you to another very interesting line of thought. Alan Aspect Klausner, in 2022, what happened was, there was another very big contribution by Einstein. ह्याचं मी रेफरन्स अशा करत होतो की तुमच्या प्रश्नाचं उत्तर थोडं त्याच्यात दडलेलं आहे. ज्या वेळेला आईन्स्टाईन म्हणत होता की हे एन्टँगलमेंट आहे, तर त्याचं उत्तर कसं सापडणार? तर आईन्स्टाईनचं म्हणणं असं होतं की देर माईट बी अननोन व्हेरिएबल्स विच वी डोंट नो, आणि ते अननोन व्हेरिएबल्समुळे हे एन्टँगलमेंट शक्य आहे. तर बऱ्याच कालावधीकरता ते अननोन व्हेरिएबल्स असं मानलं जात होतं. एक बेल नावाचा शास्त्रज्ञ आला, त्यांनी बेल्स थिअरम ऑफ इनकम्प्लीटनेस थिअरम असा मांडला आणि त्यांनी थिओरिटिकली हे सिद्ध केलं की असं अननोन व्हेरिएबल्स काय नाही आहेत, एन्टँगलमेंट हे सत्य आहे, त्याला काही म्हणजे अननोन व्हेरिएबल्समुळे ते होतं अशातला भाग नाही. आणि ॲलन ॲस्पेक्ट आणि क्लाउसनर आणि अजून एक थर्ड सायंटिस्ट होता, त्यांना 2022चं नोबेल प्राईज मिळालं, कारण त्यांनी बेल्स थिअरम ॲक्च्युली लॅबमध्ये सिद्ध करू शकले ते. तर त्याचा अर्थ असा होतो, म्हणजे त्याचं इंटरप्रिटेशन असं होतं की द होल युनिवर्स इज व्हर्च्युअल. इट इज व्हर्च्युअल म्हणजे मी आय एम ऑल्सो व्हर्च्युअल, माय वॉट द युनिवर्स. आणि तुम्हाला एक मी फार आतली गोष्ट सांगतो. आपले पंचेंद्रिय आहेत, पंचेंद्रियातनं मला ब्रह्मांडाची जाणीव होते, ऐकू येते, स्पर्शज्ञान होतोय, रूपरस गंध सगळं. ज्यावेळेला मी मेंदूचं ऑपरेशन करतो आणि ज्या वेळेला मी आत बघतो, तिथे असं ऑडिटरी एरिया जे आहे ते टेम्पोरलमध्ये आहे, स्पीच इकडे आहे, व्हिज्युअल मागे आहे, कुठे काही फरक नाही हो, एक गोळा आहे फक्त तो. तर त्या गोळ्यामध्ये ह्याचं वर्गीकरण कसं होतं की
ध्वनी इकडे पोचणार, दृष्टी इथे पोचणार आणि आपला मेंदू ज्या वेळेला ॲक्च्युली दोन्ही डोळ्यांच्या मधनं इमेजेस जात असतात ते ऑक्सिपिटल कॉर्टेक्समध्ये जातात, ते उलटे असतात. मेंदू आपल्या स्वतःच्या बुद्धीने ते सुलटे करतो, ते एकमेकांवरती ओव्हरलॅप करतो आणि मग आपण जग बघतो. म्हणजे कुठेतरी काहीतरी एक तिकडे काहीतरी एक गूढ आहे जे हे सगळं शेवटी येणारे जे ध्वनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत तो डेटा आहे, ऑब्जेक्टिव्ह डेटा आहे. हा प्रोग्राम आहे मेंदू म्हणजे एक प्रकारचा, की ज्याच्यामुळे आपल्याला बाह्य जग आहे हे सत्य आहे. तर मला म्हणजे स्वतःच्या खरं तर मी डेफिनेशन मेंदूचं असं केलेलं आहे, द ब्रेन इज अन ऑर्गन दॅट क्रिएट्स this illusion of the observed universe and a conviction that this illusion is the truth. सत्य आहे ना, म्हणजे मला जे दिसतंय हे इल्युजन आहे. आणि तुम्ही बघा शंकराचार्य वगैरे ह्या सगळ्या जे थोर विचारवंत होते ते जेव्हा म्हणतात की माया आहे, माया म्हणजे काय की खरंच आहे ते इल्युजनच आहे. कारण की हाऊ डू आय नो, म्हणजे शेवटी माझ्यासमोर आता तोळपळे साहेब बसलेत किंवा घारपळे साहेब बसलेत, त्यांचं सकारात्मक रूप पुढे बसलंय माझ्या, त्यांचा ध्वनी येतोय मला, त्यांचं दृष्ट माझ्या ह्याच्यातनं जात आहे. तर मला माझ्या पंचेंद्रियांवरती गहन विश्वास आहे की हे जे देत आहेत मला माहिती हेच सत्य आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त काही सत्य नाही आहे. तर मेंदू ते सत्यता पण निर्माण करण्याचं केंद्र आहे आणि त्याच्या पलीकडे जेव्हा मनुष्य जातो किंवा आपण आपली जाणीव जाते त्यावेळेलाच मग कधीतरी संत त्या लेवलवरती पोचतात. त्यामुळे हे सगळं तुम्ही इंडिव्हिज्युअली जर एखाद्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन मागितलं की बाबा हे काय आहे, हे कसं आहे, तर सायन्स कॅन रीच ओनली अप टू अ पॉईंट. म्हणजे तुम्ही विचारलेला प्रश्न जो आहे त्याचा की आय कॅन गिव्ह यू अन एक्सप्लेनेशन विदिन द लिमिट्स ऑफ माय अंडरस्टँडिंग, बट इफ द ट्रूथ इज समथिंग विच इज बियॉन्ड द स्कोप, म्हणजे ते माऊलींचं आहे ना की हे ज्ञान पंचेंद्रियांच्या पलीकडचं आहे, ज्ञानेंद्रियांच्या पण पलीकडचं जे अंतिम सत्य आहे ते जाणीव. तर ते आपण म्हणजे म्हणून त्याला म्हणतात की ती अनुभूतीच असू शकते आणि ती अनुभूती डुप्लिकेट होऊ नाही शकत. म्हणजे मी जसं म्हणतो की मी आंबा खाल्ला, आंब्याची चव मला कळली, मी तुम्हाला कितीही आटोकाट प्रयत्न करून सांगितला की तो गोड आहे, त्याच्यात थोडंसं आंबटपणा असतो, थोडासा खारट असतं, थोडं त्याच्यामध्ये, जोपर्यंत तुम्ही तो खात नाही तोपर्यंत तुम्हाला आंबा काय हे कळणार नाही. संपला विषय तिथे. तर पुन्हा व्यक्तिसापेक्षत्वात आपण आलोच की आय फील देअरफॉर आय एम. मेटाफिजिक्स मध्ये आपण जसं म्हणतो की व्यक्त स्वरूपाचं ज्ञान जे आहे, मी आता तुम्हाला बघतोय आणि ती जी अनुभूती आहे ती व्यक्तिसापेक्षच आहे थोडी. ॲब्सोल्युटली. पुन्हा आपण इट इज रिलेटिव्ह आणि एव्हरीथिंग इज रिलेटिव्ह, म्हणजे दॅट इज द होल ट्रूथ ऑफ द एक्झिस्टन्स. थँक्यू. आभारी आहे सर. धन्यवाद. थँक्यू. हां, तर माझ्या ते डिफॉल्ट मोड नेटवर्क ज्याला म्हणतात त्याचं मी 22 केसेस, त्याचं पण असं आहे की ते बोल्ड सिक्वेन्सेस असतात की मेंदूचा कुठचा भाग सगळ्यात जास्त बोल्ड व्हिडिओज. आता हे जर तुम्ही पाहिलं तर ज्या वेळेला ह्या पेशंटचा मी MRI केलेला होता बोल्ड इमेजिंगचा, हे लाल भाग जे दिसत आहेत ना तो भाग मेंदूचा सगळ्यात जास्त ऑक्सिजन कंझ्युम करत होता ह्या केसमध्ये. ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप इंटरेस्टिंग अजून एक गोष्ट सांगतो. फक्त आपल्या तत्त्वज्ञानामध्ये म्हणजे पतंजली योगसूत्रामध्ये पण त्याचा उल्लेख आहे की वृत्ती ह्याबद्दलचा विषय मांडलेला आहे. आता वृत्ती ह्या गोष्टीचं डेफिनेशन पाश्चात्य कुठच्याही शास्त्रामध्ये नाही, मानत नाहीत. तर वृत्ती म्हणजे नेमकं काय आहे? प्रत्येक माणसाची वृत्ती ही वेगळी असते. वृत्ती म्हणजे टेंडन्सी की बाबा मला, तर वृत्ती म्हणजे मला जे माझ्या समजण्यात जे आलं ते असं की आता हे तुम्ही बघितलं तर हे एका माणसाचं जेव्हा तो शांतपणे MRIच्या कन्सोलवर झोपलेला आहे तेव्हा त्याचं केलेलं MRI आहे आणि हे जे लाल भाग दिसतोय तो भाग कार्यान्वित आहे त्यावेळेला, सगळ्यात जास्त ऑक्सिजन वापरतोय ह्या केसमध्ये. हां,
आता त्याचं जर तुम्ही पुढचं बघितलं, पुढच्या माणसाचं जर पेशंटचं बघितलं तर त्याचा हे असं दिसतं. म्हणजे प्रत्येकाचा डिफॉल्ट मोड नेटवर्क, म्हणजे जेव्हा काहीही ॲक्टिव्हिटी करत नसताना जेव्हा जे काय विचार म्हणा जे काय असेल तर प्रत्येकाचं वेगळं आहे. तर ते हे वेगळेपण कशामुळे जर येत असेल तर मला असं वाटतं की वृत्ती जेव्हा आपण म्हणतो की प्रत्येक आपल्या अनेक जन्मांमधनं साठत आलेले जे काय संस्कार म्हणा किंवा जे काय आठवणी म्हणा किंवा मेमरीज असतील त्यांचा कुठेतरी इम्प्रिंट असतो मेंदूमध्ये, त्यामुळे आपल्यामध्ये वेगळेपण आहे ना. तुम्हाला एखाद्या व्यक्तीला लाल रंग आवडतो, एखाद्याला निळा आवडतो, त्याचं कारण काय? तर हे डिफॉल्ट मोड नेटवर्क आहे, ही माझ्या मते वृत्ती असावी की ज्याच्यामध्ये ते ॲट रेस्ट ते कार्यान्वित असतं, तो भाग मेंदूचा जास्त ॲक्टिव्ह असतो. आणि प्रत्येकाचा जसं आपलं बोटाचे ठसे असतात प्रत्येकाचे युनिक, तसे डिफॉल्ट मोड नेटवर्क प्रत्येकाचं युनिक आहे. आणि ते युनिकनेस का असेल तर कदाचित ते वृत्तीचं एक अभिव्यक्ती असावी, असं एक माझ्या मनातला विचार आहे. असे बरेच आहेत. मग तुम्हाला अजून म्हणजे त्याच्यात वैविध्यता बघायची असली तर तुम्हाला जाणवेल की खूप काही. आता हा आणखीन एक पेशंटचा जर बघितला तर हा वेगळाच आहे परत काही सो प्रत्येकाचं. आणि माझं PhDचं आता ह्या वर्षी होपफुली 26 साली मला मिळेल PhD, तर त्याच्यामध्ये ह्या 22 केसेसचं ॲनालिसिस करून डिफॉल्ट मोड नेटवर्कचं वैशिष्ट्य आणि त्याचं काय संदर्भ आहे ह्याच्याबद्दल माझं शोधनिबंध आहे चालू काम. थँक्यू. डॉक्टर